सर्व जनांक नमस्कार. आज विशेष म्हणारे आज तुला नमगेले श्री व्यंकटेश महात्म्य पारायण सुरू केलेलं सची स्वामीला एक दिव्य अनुग्रह दिव्य आशीर्वाद आणतो. मस्त कार्यक्रम आम्हाला नंतर आणतो वसंतोत्सव चलतास तसं आजी मस्त जन बेंगलोरच्या वैदिकपुरा सर्व अक्षरादि ब्रह्म हवन तशी हिची व्यंकटेश महात्म्य पारायण आमगेली चंपी श्रीकांत भटमातांनी सेकंड केला सुरू केलेलं असेच तशी पर्वकाला रे आज ಸ್ವಲ್ಪ पाऊस समेत आनंद पुष्प म्हणतात त्या समेत ऐलसं म्हणून मस्त ಸ್ವಲ್ಪ शाक असेल बेंगलोरांतू तशी ತಂಪು वातावरण म्हणारे तशी मला प्रवचन ऐकायच्या आम्ही पूर श्रवण करला रीची त्याचे पुण्य आमच्या मेळते तसं आमगेले श्रीकांत भटमातांनी आमगेले किरे आम्हाला प्रितीरी तांगेले चंपी तुलानं येऊन मस्त विद्वत करलाचे तुम्ही ऑनलाईन पळेला रे तांगेले हावे मस्त महाभारत सत्संग पुरा मस्त तांगेले पुरा पळेला ऑनलाईन तशी मस्त एक परिणित जाऊन पंडित जाऊन त्यांनी आमच्या हे पारायणाचे प्रवचन चर्चाची आम्ही पूरजनाने बैसून ऐकूया आणि ಒಳ್ಳೆ ತುಲಾನ ಜಲ್ದಿತ್ಲೆ ಅನಿಕೆ ಹೋಗಿ ಗಂಟೆಗೆ सूर करला रे पूरजने मेळलो मस्त ऐकायच्या अवकाश मिळतात तसे पल्ले पराक 2 दिवस हे पारायणाचे प्रवचन असं. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः परमगुरुभ्यो नमः परात्पर श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः. श्रीमद् हनुमद् भीम मध्वांतर्गत रामकृष्ण वेद व्यासात्मक लक्ष्मी हयग्रीवाय नमः. जयति हरिरचिन्त्य सर्वदेवैकवन्द्यः परमगुरुरभीष्टावाप्तिदः सज्जनानां निखिलगुणगणार्णो नित्यनिर्मुक्तदोषः सरसिजनयनोऽसौ श्रीपतिर्मानदो नः. निर्मथ्योग्रभवार्णवे निजमनोभीष्टं दिशामीति यः सम्यक् ज्ञापयितुं करेण विलसन्मन्थानमन्येन च रम्यं दामददन्महेशग्रामश्रियोऽलङ्कृतिः कर्मन्दीश्वरभक्तिबन्धनवशः प्रीतोऽस्तु कृष्णप्रभुः. आनन्दतीर्थवरदे दानवारण्यपावके ज्ञानदायिनि सर्वेशे श्रीनिवासे अस्तु मे मनः. सर्वविघ्नप्रशमनं सर्वसिद्धिकरं परं सर्वजीवप्रणेतारं वन्दे विजयदं हरिं. भवति यदनुभावादीडमूकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुः ज्ञायते प्राज्ञमौलिः सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. श्रीगुरुभ्यो नमः. स्वस्त्यस्तु अशेषसतां सन्मङ्गलानि भवन्तु. सम्यक् श्लोकैकश्रवणपठनमात्रेण वक्तुश्च श्रोतॄणां निखिलकलिकृतकल्मषापनोदनपटुतरे श्रीमद्भविष्योत्तरपुराणान्तर्गते वेङ्कटेशमहात्म्ये अद्य कथानुवादः. हरिः ओं हरिः ओं हरिः ओं. प्रथम संस्थानाचाराध्य द्यावाक शिरसा वंदन कोरनु. अत्यंत परमपावन क्षेत्र तिरुपतीचे आराध्य देवदावनशिलो परमात्माक हंगा विशेषदावन महाजनाक अनुग्रह कोर्चकतिरी मळलमणिकेची भूवैकुंठांतू अनुग्रह केलेल तसले हंगाचे अनंतनगराचे सपरिवार व्यंकटरमणाक साष्टांग वंदन कोरून घेऊन आमगेले गुरुपरंपरेचे सर्व यतिवरेण्याले महाचैतन्य स्मरण मनान स्मरण करताची प्रातस्मरणीय सुधींद्र तीर्थ स्वामीले दिव्य चैतन्य मनांत वंदन कोरून घेऊन सदाकाल आमगेल्या समाजावैरी प्रीतीन अनुग्रह कोरून आशीर्वाद करतसले संयमींद्र तीर्थ स्वामीले चरणकमलांक प्रीतीन नमस्कार कोरून घेऊन हंगशिले सर्व आध्यात्म बंधुबांधवांक प्रीतीन वंदन कोरून घेऊन आयच्या दिवसादुकून 3 दिवस पर्यंत अष्टादश पुराणांतुले एक अत्यंत परमपवित्र दावनशिले भविष्योत्तर पुराणांतुले व्यंकटेश महात्म्य त्या विषयारी सांगचक हांव भरती प्रयत्न करता.
सगळ्यांक गुतस जगत्यांतो देवान वेदव्यास रूपारी प्रकट दलल उद्देशूची मनुष्य जन्मांतो साधन करून घेऊन जीवन सार्थक करून घेवच तरी अनेक प्रकाराचे मनुष्यानं साधन कोरका जाल्यार अति अगत्य. साधनेंतून मुख्य मार्ग कसं नाही म्हळ्यारी जन्मांतरांतून पाप परिहार दावन घेऊन देवाल अनुग्रहाक पात्र दवचे आमगेल्या जीवनांतून मुख्य लक्ष्य. जाल्यार एक कार्याने एक प्रयत्नानं दोन्ही कार्य सिद्धी दवचे विषय स्वय म्हणून जाल्यार विशेष देवाल एक अनुग्रह. देवाल अनुग्रह जाऊ का कसं का म्हळ्यार जन्मांतरांतून पापही परिहार जाऊ का भविष्यांतो आमकां देवाल विशेष एक दय जाऊ का म्हणून. तशी देवान अवतार घेवन अज्ञान अन्यथा ज्ञान विपरीत ज्ञान त्या सर्व परिहार जाऊ का म्हळ्यार खातीर जावन घेवन वेद ते सक्कड विभाग करचे वसून वेदव्यास म्हणून जगत्यांत परमात्माक अनेक रूपारी शास्त्रकारानं देवाला स्वरूप वर्णन केल्या. तशी जनसामान्याक वेद अध्ययन करचक वेदांत कसन सांगला म्हळ्यार विशयारी चिंतन करचक सामर्थ्य देवानं मनांत व्हरून कसं म्हळ्यार आमी पळयताच व्यवहारांत विद्यार्थीले बुद्धिमट्टाक अनुगुण जावन त्या कोण अध्यापक सताण अध्ययन करो का. तशी जनसामान्यांक मनांत वचका म्हळ्यार खातीर जावन घेवन जटील जावन आशिल्ले वेदांतोले सार भाग जगत्या कोळका म्हळ्यार खातीर जावन ब्रह्मसूत्र रचन केल्लें. जाल्यार त्या ब्रह्मसूत्र समेत युगभेदा निमित्तान मनुष्याले ज्ञानाचे सामर्थ्य उण जाल्लेले मनांत व्हरून घेवन स्त्री शूद्र ब्रह्मबंधूनां त्रयीन श्रुतिगोचरा जनसामान्यांक पामर लोकांक स्त्रियांक वेद अध्ययन करचक अधिकार ना म्हळ्यार खातीर जावन घेवन वेद अध्ययन करचे अधिकार ना म्हूण घेवन ज्ञान संपादन करचे अगत्य ना अशी ना. जाल्यार जनसामान्यांक समेत वेदांत कसन विचार सांगला म्हळ्यार एक मनांत व्हरचे खातीर देवान अनेक पुराण रचन केल्लें म्हणटच अष्टादश पुराणानांतू कर्ता सत्यवती सुतः म्हणून वेद रचन करणी. वेद म्हळ्यार केदना शाश्वत शिलेच परमात्मान विभाग केल्ले ब्रह्मसूत्र रचन केल्लें. तशींची वेदव्यासान अष्टादश पुराण निर्माण केले. आमकां भरती पुराण आयकताच आमी भरती जनाल मनांत कसं नाही म्हळ्यार पुराण म्हळ्यार अत्यंत दीर्घ बोरिंग आयकल्लें आयकुचें म्हूण. आमकां खंयचे विशयांत आसक्ती आसा पळया तें आमकां कितले वेळार आयकल्यार आमकां केदनाच बोर म्हूण जायना. पळया तुमी आज युट्यूबांत वचून खंयचेय विशय आमकां मनांत भारी खूश जाल्ले म्हणून जाल्यार एक वेळार न्हय 10 वेळार जाल्यार ते रिपीट करून आमी पळयताच. तितलो नोप्रो जाल्यार नोप्रो लाग्गे आशिल्ले व्यक्तीले समेत त्याच विशयार घंटगटल्यान आमी चर्चा करतात बसून. ताणें ऑनलायन पळयला लाईव्ह पळयला जाल्यार दोगां जाणांनी बसून घंटगटल्यान चर्चा करचे त्याचीची कसं म्हळ्यार तांकां त्या विशयार आसक्ती. तशी जगत्यांतू देवाल विशयार कोणाक आसक्ती आसा तांकां देवाल विशयार समजून घेवचे खातीर जनसामान्यांक अर्थ दवचे खातीर परमात्मान पुराण प्रपंच रचन केला. तसले ते 18 पुराणांतले अत्यंत पवित्र जावन आशिल्लें पुराण खंयचें म्हळ्यार भविष्योत्तर पुराण. सांगचें सुलभ बट मग तुमी भागवत सांगतना भागवत भारीची परम पवित्र म्हणटाची. रामायण सांगतना रामायणा तितलो पवित्र ग्रंथ ना म्हणटाची. सहज एक पुराण भारी श्रेष्ठ अनेक पुराण कनिष्ठ म्हणाल विषय ना. केदान देवान ते अवतार घेऊन रचन केल्या प्रति एक पुराण अत्यंत पवित्राची. आज आमी हांगा पुराण आयकुची आयलेची एटलिस्ट कितलो पुराण आसा त्या पुराण खंयचें म्हण आमकां समजून घेतला म्हणून जाल्यार थोडे पुण्य मेळटा म्हणून. पुराणांत भितर वचून आमी तांतू कसन सांगला म्हणून समजून घेवका सुरवेक जाल्यार एटलिस्ट त्या कळ्ळी जाल्यार हिची वेदव्यासान कितलो पुराण रचन केला म्हणून कळ्ळरी त्या जाल्यार पुण्य आसा. ताका एक भारी चंद वाक्य रचन केला कसं नाही म्हळ्यार मद्वयं भद्वयं चैव भ्रत्रयं व चतुष्टयं
ಅನಾಪ್ಯಲಿಂಗಕೂಸ್ಕಾನಿ ಪುರಾಣಾನಿ ಪ್ರಚಕ್ಷತೆ. 18 पुराण ह्या श्लोकांत उल्लेख केला. मद्वयम मत्स्य पुराण आणि मार्कंडेय पुराण म्हणल अक्षरांतू प्रारंभ जावचे देखून मद्वयम भद्वयम चैव भ म्हणल अक्षर देखून दोन्ही पुराण प्रारंभ जाता. एक भविष्योत्तर पुराण अनेक भागवत पुराण. भ्रत्रयम ब्रह्मपुराण ब्रह्मवैवर्त पुराण ब्रह्मांड पुराण हे ब्र म्हणल अक्षर देखून प्रारंभ जावचे. वचतुष्टयम व म्हणल अक्षर देखून चारी पुराण प्रारंभ जाता. त्या खंयचे म्हणरी वामन पुराण वायुपुराण विष्णु पुराण वराह पुराण व म्हणल अक्षर देखून प्रारंभ जावचे. मद्वयम भद्वयं चैव भ्रत्रयं वचतुष्टयं अनाप्यलिंगकूस्कानि अ म्हणरी अग्निपुराण ना म्हणरी नारद पुराण प म्हणरी पद्मपुराण ली म्हळ लिंगपुराण कू म्हणरी कूर्म पुराण स्क म्हणरी स्कंद पुराण ಲೆಕ್ಕರ ಕಿತ್ತದಲ್ಲ म्हणून अशी ಒಟ್ಟು ವೇದವ್ಯಾಸನ ರಚನೆ केलेलं 18 पुराण. तदनंतर उपपुराण अनेकच दलर. आज आम्ही तुम्ही हंग बैसून चिंतन करचे भविष्योत्तर पुराण आमगेल भाग्य पळया सगळ्यांक मेळना हे भाग्य. कसलं का म्हणरी कोणाक योग्य तस तांकां मात्र मेळचे काय देवान. भायर जगत्यांत भरती जन आसच्या पुरोची सगळ्यांक ते ऐकू का म्हळ्यार मन देव दिना. मन देवान दिलरीची तापत्रय चढ. आज पळया देवालयांत वचका म्हूण भायर सरले म्हणले क्या विघ्न चढ. तकाची शास्त्रकारांना सांगला श्रेयांसी बहुविघ्नानी म्हणून चांग काम करचक अडेतड चढ. विंगड खंयचे काम करतना कितले अडथळे येयल्यार तो ओवरकम करून करता. देवस्थाना वच्चा म्हणून भायर सरतना सोयर घरकड आयले म्हणले क्या सोयऱ्यांक समेत चान्नी देवन देवस्थाना आपोनोर या विशय ना. बट मग देवस्थाना वच्चे आशिल्ले न्हू म्हळ्यार त्या कांय तोंदर ना पो देव खंय वचना हांगा आसा अनेक दीस गेला सई मग तशी सांगील कसलं का म्हळ्यार देवालयांत येवका देवदर्शन घेवका देवाला सेवा करका पुराण कथा श्रवण करका अशी देव सगळ्यांक मनांत दिसा येना. मार्केटांत भरती जन आसच्या पुरोची मार्केटांत 1000 जन आस म्हळ कुडले सकड भांगरा अंगडींत वचून व्यार करता म्हूण ना. भांगरा अंगडींत व्यार करतले सामर्थ्य आशिल्ले योग्य तशील मात्र. तशी आम्ही तुम्ही संख्येक पूर्वजन्माचे सुकृत संपादन करचे वचून आज असल एक देवाल सन्निधानांत पैसून देवाल कथा चिंतन करच्याक आमकां एक अवकाश मेळ्ळा. कसलं का म्हळ्यार खंयचेय एक सत्कर्म करा त्या सत्कर्माक भरती प्राशस्त्य केदना म्हळ्यार एक देह एक देश आनी काल म्हणून. तकाची खंयचे घरकडे देवता कार्य प्रारंभ करतना सुरवेक देशकालौ संकीर्त्य म्हणून देह म्हळ्यार हांव कोण म्हूण ते नामगोत्र उच्चारण करूं आस आनी खंयची जाग्यार बैसून करता म्हणून सांगू आस आनी आज दिवस खंयचे म्हणून सांगू आस. आमगेल भाग्य पळया आमकां मालगडेन दिलेले एक संस्काराच्या बलान देव धर्म स्वामे आचार विचार आमकां आसचे वचून आमगेल ते रक्तांतू आसा. अनेक देश कसं नाही म्हळ्यार पवित्र जावन आशिल्ले क्षेत्र जावका म्हणून. पवित्र क्षेत्र आमकां तुमकां सगळ्यांक वतस तिरुपती अत्यंत पवित्र क्षेत्र म्हणून जाल्यार सगळ्यांक नित्य वचून तिरुपती दर्शन घेवचें जातवे. नित्य तिरुपतींत आशिल्ले त्या परमात्मा सन्निधान हांगा आसा म्हणून मनांचें चिंतन करून देवाक पांय पडलें म्हणून जाल्यार तिरुपतींत वचून देवाक दर्शन घेतलें तसल पुण्य. आज गंगेन तूं प्रत्येकले वचून स्नान करूं जायना. ताका घरकड पळया बायल मनशान प्राय जाल्यार बायल मनशान आत्ताच किना की कळना ते संस्कार. चेडूवांक न्हाणयतना लास्टाक मातेर तांबया उदक घालतना गंगा भागीरथी स्मरण करूं आस की अर्थात न्हाल्लेल्या उदकाक पवित्र जावन आशिल्लें स्नान जावका म्हूण तीर्थ जावन आशिल्लें स्नान जावका म्हूण. तशी आज आम्ही खंयचेय देवालयांत वचून देवाक दर्शन घेतला म्हणून जाल्यार ते तिरुपतींत आशिल्लो तो परमात्मा हांगा सन्निधान दवरला म्हणून आमी नमस्कार केला म्हणून जाल्यार तिरुपतींत वचून देवाक कसन आमी दर्शन घेतील पुण्या फल आसा तसल भाग्य आमकां मेळटा म्हणून.
नाही बट माम टाईम भरती वाईट असत कसलं म्हळार आज सकड जनांक ते सकड नाका मोबाईल आयला नाना तराचे सोशल मिडिया आयला कसले ना अशी मनान दिसच्या पुरो जाल्यारी अज्जिके आमगेलंतू धार्मिक प्रज्ञೆ उणी जायनी अज्जिके आमगेलंतू आस्तिक भावन चढतस कसलं क म्हळारी तुम्ही तिरुपतीन तोचून पळया घंटगटल्यानं दिवसगटल्यानं बैसून घेऊन राखून घेऊन त्या देवाला दर्शन घेवची कतिरी देवाला दर्शन मिळच केवळ 1 सेकंड जाल्यार ते 1 सेकंड देवाला दर्शन घेतला म्हणून जाल्यार ताण दिवस गटल्यान बैसून देवाक राखून बैसून पळयल्या त्या आयास परिश्रम सकड तक समाधान दत्ता खंयचे मॅच अंतनाजी खंयचेची होड सभा कार्यक्रमांत तितलं जन ना आज हांव बेट्ट बंदिता लक्ष गटल्यान जन देवाला दर्शन घेवचे खातीर राखून बैसून 1 सेकंड दर्शन घेवन वता म्हणून जाल्यार अज्जिके आमगेलांत आस्तिक भावन आस जगत्यांत तसले लक्षोपलक्ष जन बैसून देवाल दर्शन घेवत तसले पवित्र क्षेत्र जगत्यांत आज ना म्हणून सांगेत नक्का बा आमगेल गांवांत एक श्रीनिवास कल्याण महोत्सव जाल्ले म्हणलेक्या खंय खंय दुखून जन येतच एक दिकान आमकां दिसता नास्तीक भावन चढतस म्हूण जाल्यार एक दिकान पळयतना खुशी जाता कसं लाका म्हळ्यार देवाल त्या कल्याण महोत्सव पळोवचे खातीर इतले जन खंय दुखून वट्ट जाता म्हूण सांगील कसं लाका म्हळ्यार जगत्यांत अत्यंत पवित्र क्षेत्र तिरुपती क्षेत्र म्हणतच तसल ते तिरुपतीचे विशेष महात्म्य वैकुंठगिरी महात्म्यम सभविष्यम सहोत्तरम कलो तत् कीर्तनम पुण्यम सर्व पापहरम शुभम म्हणून वैकुंठगिरी महात्म्यम सभविष्यम सहोत्तरम पळया वैकुंठाचे अर्थात तिरुपती पर्वत स्मरण केल्यार तागेलो पाप परिहार जाता गे ते बेट्टाचें स्मरण केल्यार पाप परिहार जाता म्हणून जाल्यार त्या बेट्टा वयर बशिल्ले देवाला स्मरण केल्यार कितलो पाप परिहार जावचा पुरो कसलक म्हळ्यार ज्ञानी लोकान संत लोकान ते तिरुपतीन तशिल्ले त्या देवाला सन्निधानच पळया त्या मात्र सन्निधान म्हणलें न्ही तो पर्वतूची परमात्मा म्हणून चिंतन केला म्हणल खातीर जावन घेवन सर्व पापहरम शुभम तसले ते परमपवित्र जावन आशिल्लें क्षेत्र त्या क्षेत्राक चतुर्युग पर्वत म्हणतच हांव सांगील आरंभ केलें कसं लाका म्हळ्यार ह्या पुराण प्रपंच इंट्रोडक्शन प्रास्ताविक प्रारंभ जाल्ले खंय म्हूण सगळ्यांक तुमकां गोतस खंयचें पुराण ओपन करून पळया ऋषयः शौनकादयः नैमिषारण्ये म्हूण नैमिषारण्य म्हळ्यार पवित्र क्षेत्रांतू प्रातः कालाचेर परमात्माक यज्ञ याग होम हवन कोरून संतोष केले नंतर तो परमात्मा म्हळ्यार कसं म्हळ्यार विशयारी ज्ञानसत्र जात शिल्के शौनकादि ऋषी आणि सूत पुराणिकाले संवादा निमित्तान आज जगत्याक सकड पुराण प्रपंच प्रकट जाला तशी सूत महर्षीन शौनकादि ऋषींक नाना तराच्या पुराणाचे विस्तार भाग सांगल नंतर शौनकादि ऋषीन प्रार्थना केले कथितम रंगमाहात्म्यम हस्तिगिरीशितुः तुम्ही सकड रंगनाथाल महिमा आमकां वर्णन केल्या कालहस्तीचे वर्णन केल्या तशींची अत्यंत परमपवित्र जावन आशिल्ले व्यंकटगिरी महात्म्य समेत आमकां वर्णन कराया ऐकू का आमकां म्हणून तांणी प्रश्न केलेल्या संदर्भाचेर शौनकादि ऋषीन प्रारंभ केले ऐकया कसलं म्हळ्यार हे वैकुंठगिरी महात्म्य सामान्य नाही असामान्य हे कोण ऐकला ताका कसन फल मेळ्ळा म्हूण आज चतुर्मुख ब्रह्म जीवोत्तम म्हणून आमी सांगताच परमात्मा सर्वोत्तम तागेल मुखार कोणें ना हे जीव प्रपंचांत अत्यंत श्रेष्ठ कोण म्हळ्यार चतुर्मुख ब्रह्म ह्या चतुर्मुख ब्रह्माक तसले त्या सीटार बसच्याक रायट्स मेळ्ळा केदना म्हणटा त्या व्यंकटगिरी महात्म्य श्रवण करून ब्रह्मपदम प्राप्त चतुर्मुख ब्रह्माक ब्रह्मपदवी मेळ्ळलेंच ह्या वैकुंठगिरी महात्म्य आयकल्या निमित्तान त्या नक्का बा आमी आज जगत्यांतू हालाहल विश ऐकलेत नवे समुद्र मथना वेळारी त्या रुद्रदेवान
जगत्याक कंटक इल्ले पीड उण जावका मळल खातीर जावन घेवन ताणें तें विशप्राशन केलें काय. पार्वतीन हंगा गळेला धरचे वचून विश थंय रपले, ताका नीलकंठ म्हणून नांव आयलें म्हण सगळ्यान जगत्यांत प्रसिद्ध. जाल्यार त्या नीलकंठाक विशाचे प्रभाव उण जाले खंयचे निमित्तान म्हळ्यार हे वैकुंठगिरी महात्म्य आयकल्या निमित्तान काय. केवल ते मात्र न्हय, अच्युतानंत गोविंद नामत्रय भेषजोच्चारणात सत्यम ब्रवीमि ऋषिकेश. अच्युत अनंत गोविंद ह्या जगत्यांतू तीन नाव. कसले कर्म करा, अच्युत म्हणून देवाला प्रार्थना करा. कसले म्हळ्यार आम्ही सकड अच्युत आमगेलंतू चूक इतलंच म्हळ्यार चांग खंयचे म्हणून सोदूच म्हणून आमकां कळना. खंय अप्रूप आमी चांग करतले जाल्यार च्यूती नत्तेल एकला सोय म्हणून जालो तो परमात्मा मात्र. तागेल उडगास काडले म्हणून जाल्यार आमगेल कसले चूक आसा जाल्यार ते सर्व परिहार जाता. अनंत त्या अनंत म्हणून देवाक स्मरण केल्यार आमकां अनंत जावन आशिल्ल्या देवाला अनुग्रह मेळटा. गोविंद म्हळ्यार रक्षण केलेलो म्हणून विंदती. तागेल उडगास काडले म्हणून जाल्यार आमकां सर्व तराचें रक्षण मेळटा म्हळ्यार खातीर जावन घेवन हे नामत्रय भेषज उच्चारणात अर्थात त्या नीलकंठाक समेत विशाचे प्रभाव उण जाल्यार हे वैकुंठगिरी महात्म्यान काय. मात्र न्ही आमगेल भरती जनांक कशी म्हळ्यार सुरवे सांगता हे केलेल्या निमित्तान प्रयोजन कसं नाही म्हूण. ताकाच आज पळया फर्स्ट अनाउन्स करतात तुम्ही हे शिबीर आणता येईल म्हणून जाल्यार तुमकां कसं सगळें बेनिफीट आसा म्हूण. तशें ह्या भविष्योत्तर पुराण आयकूच आडना बट मग घंटगटल्यान आयकून आमकां मेळता कसं नाही म्हूण. ताका तो स्टेटमेंट दिता कसं नाही म्हळ्यार हंतू मेळतील कसं नाही म्हूण. धनकामस्य धनदम चांग म्हाका संपत्ती दावका म्हणून तुम्ही आलोचन करून श्रवण करा. चांग संपत्ती प्राप्ती जाता. रोगार्थस्य मुच्यते रोगात खंयचे प्रकाराचेरी आधी आणि व्याधी मानसिक जावन शारीरिक जावन कसलो रोगच म्हणून जाल्यार हे वैकुंठगिरी महात्म्य श्रवण केल्या मात्रान सर्व तराचे रोग परिहार जाता. पुत्रकामस्य पुत्रदम चांग संतती दावका म्हणून अपेक्षा करून श्रवण केल्या वा तन्निमित्तान घरकडे चांग संतती जाता. हे कष्ट एकली सद्गृहिणी बैलमनशी स्वामीला गेलके संताला गेलके नमस्कार केलके. ताका तांणी पाप सत्पुत्रवती भव म्हणून आशीर्वाद केलके. तेणें म्हणलें ऑलरेडी म्हाका घरकडे दाबार चेडूं आसाची आनी तुमी सत्पुत्रवती भव म्हणून आशीर्वाद केला ग ती कसं मागेल्या म्हणलें. ताका म्हणलें सत्पुत्रवती भव म्हळ्यार चेडूं जावका म्हळ्यार अपेक्षा नाही जाल्ल्याल चेडूं चांग जावो म्हळ्यार आशीर्वाद काय. चेडूं भरती आसचें पूर घरकडे जाल्यार जाल्ल्याल चेडूं म्हाका संस्कार मेळका चांग चेडूं दावका जाल्यार पुण्य दावका. ताका म्हणचें ताण कसन पुण्य केला की माराया तागेल घरकड जन्म आयलें चेडूं सगळें योग्य संस्कारवंत म्हणून. तशी चांग संतती जावका म्हणून जाल्यार हिची संतती सगळ्यांक जाता जाल्यार जाल्ल्याल संतती चांग जावका म्हणून जाल्यार पूर्वजन्माचे पुण्य जावका देवाल दय जावका देवाल अनुग्रह जावका. ताकाच पळया श्रुतम हरति पापानी पुराणा एक वाक्य आसा. कसं नाही मेळती की ना की मरे आमकां कळना जाल्यार आयकल्यार पाप परिहार जाता म्हणून. ताकाच हांव कृष्णा मठांत तो हडोड्ड कडेन पळयला. भरती जनाल प्राय जाल्यार बायल मनश ते आयकुचे येवन बसचे पुराण आयकुचे. सत्य न्हू बट माम कला म्हळ्यार आज पुराण आयकुचें इडियम कशें जालां म्हळ्यार पुराण आयकुचें कोण म्हळ्यार प्राय जाल्यार ना आयकुचें म्हणून. ताकाची भरती चेडो तूं यानाच कलर पुराण आयकुचें याना कसं म्हणून चेडूं मला निमगे बट मग ते आमी आयकुचें प्राय जाल्यार न्हू म्हणटारे न्हू आयकुचें पुराण म्हणून घेवन. ताकाची शास्त्रकार भारी चंद सांगता कसं नाही म्हळ्यार ऋषिकेशु सुदृढेषु ಋಷಿಕೇಶಂ ಸ್ಮರಂತಿಕೆ. ಇಂದ್ರಿಯಗಳು ಸಮರ್ಥವಿರುವಾಗ ಇಂದ್ರಿಯಾಧಿಪತಿಯಾದಂತಹ ಋಷಿಕೇಶನನ್ನು ಯಾರು ಸ್ಮರಿಸುತ್ತಾರೆ म्हणून. आमगेल हातपाय घट्टी असं म्हणून जाल्यार देवा कसाला पाय पडका सत्य त्या विषयी. व्यंकटरमणाक येवन 10 सुत्त काडतास म्हणून जाल्यार हक्क संख्ये संकट आयला म्हणून निमगे इतले दिवस पळोवच्या नातिलो आतां कसं मरे दादा नमस्कार करतास नाही मग बटमामान जाताक पळोवन सांगला तुगेलो ग्राचार भरती वायट आसा देखून देवाक 10 नमस्कार करी म्हणून. संकट बंदाग व्यंकटरमणा म्हणून.
हातपाय घट्टी असताना घट्टी हातपाय दिला देवाक स्मरण करका म्हळ्यार आमगेलो मन अंत्याना कसं म्हळ्यार मागेल हातपाय घट्टी आसा म्हणून आनी के प्राय आसा आयकुच्याक म्हणून तकाची तोची शास्त्रकार म्हणत कसं नाही म्हळ्यार ऋषिकेशु अधृडेशु ಋಷಿಕೇಶಂ ಸ್ಮರಂತಿಕೆ ಋಷಿಕಗಳು ಮಳರಿ ಇಂದ್ರಿಯಗಳು ಅಧೃಡೇಶು ಹತ್ಪಾಯಿ ಪಳ್ಳಲ್ತವಳಿ कोण देवा पांय पडता म्हूण सत्य विशय तागेले तापत्रे ताका कश्ट जालतवळी देवस्थाना वच्चे कुडवाना बैसल्यार रबल्यार जायना खाल्ल्यार जायना बैसल्यार जायना तागेले चिंत ताका चड आसतना आनी तो देवाल चिंत केदन करता म्हूण सहज तसल ते पुराण कथानक चिंतन कोरका म्हणून जाल्यार हिची देवाले दय दवका तशी ह्या रंगमहात्म्य सक्कड आमी श्रवण केला कालहस्तीचे विशेष महात्म्य श्रवण केला आमकां वैकुंठाचे अधिपती जावन आशिल्लो परमात्माले कथाश्रवण चिंतन कोरका म्हणून घेवन सूत महर्षी लागीं शौनकादीन प्रश्न करतना ताण म्हळकय पुरा तु जनको नाम हे कल्पप्रभेदांतू श्रीनिवास महात्म्य तत्तवळ श्रवण जत्त आसता हांव एक रहस्य विशय सांगता तुमकां रामाक आनी सीताक विवाह जाल्लो आसा पळया त्या खंयच्या प्रभावान म्हळ्यार हे व्यंकटेश महात्म्य आयकलेल प्रभावान काय सीतेक रामाल तसल बामूण मेळ्ळो रामाक सीतेल तसल बायल मेळ्ळी चांग संघट जावका विवाह कार्य जावका म्हणून जाल्यार देवाल दय जावका कसलक म्हळ्यार इतिहास सांगता कसं नाही म्हळ्यार पुरा जनको नाम राजा सीत जनक महारायाले काणी कोणाक गोतना सकणांक गोत आसा मैथिलाधिपती सीतेल आनू जाल्यार त्या जनक महाराजाक ताण कितलो काळ पर्यंत राज्यभार केल्ले म्हळ्यार आमकां तुमकां आयकलां आश्चर्य दिसता 80,000 वर्ष पर्यंत ताण राज्यभार केले काय नाही बट माम आमकां आलोचन करचें कश्ट जाता 80,000 वर्ष म्हळ्यार हातपट लायक पावना म्हूण युगभेद म्हणटाचे क्रतयुगांतू मनुष्याक आयुष्य कितलें म्हळ्यार 10 लाख वर्ष पर्यंत मनुष्याला आयुष्य काय त्रेतायुगांत आयिल नंतर एक मनुष्याला आयुष्य प्रमाण कितलें म्हळ्यार 1 लाख 1 लाख आयुष्य जालें म्हणून जाल्यार 80,000 ताणें राज्यभार करचें सहज आज आमकां 100 वर्ष आयुष्य म्हणून जाल्यार 80 वर्ष ताणें सर्वीस केला म्हणलें क्या तशींची द्वापरांत आयिल म्हणून जाल्यार मनुष्याला एक आयुष्य कितलें म्हळ्यार 10,000 वर्ष काय महाभारतांत तुमी आयकून आसच्या पुरोची भीष्मान 525 वर्ष पर्यंत अध्ययन केला काय द बिगेस्ट म्हळ्यार मॅक्झिमम कोणे एक एज्युकेशन केलेलें एक हिस्ट्री आसवय म्हणून जाल्यार 525 इयर्स एज्युकेशन केलेलें भीष्मान कसं म्हळ्यार तक 10,000 वर्षाचे रेशियो ते द्वापर युगांत आत्तां आमी कंपेर करचें म्हणून जाल्यार बाबा म्हळ्यार 50 वर्ष पर्यंत आमी स्टडीज करता असं म्हणून जाल्यार मॅक्झिमम म्हणलें केत कसं लेका बा 25 वर्ष 30 वर्ष जालें पळय ताका हात भरून संबळ मेळ्ळे नंतर आनी एज्युकेशना नांवां ना कसं नाही असो सांगील कसं लेका म्हळ्यार 80,000 वर्ष पर्यंत ताण राज्यभार करतना तक एक मनांत एक चिंतन येईल काय भावना येईल काय कसलें म्हळ्यार सुखमेव मे स्यात् दुःखम मनागपि मा भूत हांव 80,000 वर्ष पर्यंत आनंदारी संतोषार जीवन केला आनी मुखार सुंदरीचे म्हाका कसले कश्ट येवचे नज कसले दुःख येवचे नज अशें म्हूण मनांत लेखलें काय ताणें अयो तें कोण लेखना प्रत्येकल्यान तेंची लेखचें प्रत्येकल्यान लेखचें निमगे प्रत्येक लेख कसलें म्हळ्यार सर्व जन अपेक्षित तें प्रत्येकल्यान इंजिनियर जावच्याक इंट्रस्ट नाशे आसचें पुरो प्रत्येक डॉक्टर्स जावका म्हूण अपेक्षा नाशी आसचें पुरो प्रत्येक लायक बिझनेसमॅन जावका म्हूण अपेक्षा नाशी आसचें पुरो जाल्यार प्रत्येकल्यान निमगे हांव हेल्दी आनी एकदम फायन जावन आसका म्हूण कोणाल मनांत त्याना हांव आरामेर आसका आरोग्यार आसका संतोशार आसका खुशीर आसका म्हळें हे सर्व जन अपेक्षित प्रति जनाल मनांत तूं इच्छा आशिल्ल्याची तशी लेखचें आमकां रायट ना के शास्त्र सांगता कसं लेख म्हळ्यार पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्याचे फल आस पळय सकड अपेक्षा करताची
पुण्यम न कुर्वंती जनाः कोणे पुण्य करण्याची केल्लें थोडे पुण्य आस पळय ताका व्हड लिस्ट आसा बट माम तो हाडता लिस्ट तेगेले चेडूं नात्र पणत्र त्या जावका हे जावका कसं जावका ते सकट लिस्ट दिता तो केल्लें साना कामाक इतलं पुण्य अपेक्षा करता पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यं न कुर्वन्ति जनाः पापस्य फलं नेच्छन्ति पापं कुर्वन्ति दिने दिने म्हणून पाप कार्य केलेलंच पळय ताजे फल कोणाके अनुभविसूचे ना तश म्हणून राजा रोशारी गोत्तसून जाल्यार चुकी करतस दोन्ही आस पळय सुख आनी दुःख आमगेल कंट्रोलांत ना ऑलरेडी वी हॅव रिटर्न द एग्जाम आम्ही एग्जामांत बरोवन जाला क्वेश्चन पेपरांत बरोवन जाला मार्क्स येवन जाला आतां आमी खाली रिजल्ट मात्र पळोवचे रिजल्टांत आनी कसं चेंजस करूं जायना हे जन्मांत आमी अनुभविसिता आसा पळय लास्ट जन्म म्हळ्यार एग्जामांत आमी बरयलेले प्रश्न पत्रिकेक आन्सर बरयल्ले ताका समजा जाल्यार मार्क्स आमकां हांगा मेळ्ळा ते कसन मार्क्स मेळ्ळा जस्ट पास की 70% की 80% की डिस्टिंक्शन की रँक की आमकां कळना जाल्यार देवान आमकां ते ऑपॉर्च्युनिटी दिला अवकाश दिला कसं जालां म्हळ्यार ऑपॉर्च्युनिटी नॉट नॉक द डोर एवरी डे म्हणून ऑपॉर्च्युनिटी केदाना आमकां मेळना अवकाश मेळना मेळ्ळेले ऑपॉर्च्युनिटी आसा पळय ते आमी अवकाश समर्थ जावन सदुपयोग करून घेवका सांगिल कसं जालां म्हळ्यार फुडल्या जन्माच्या पुण्यान आज आमकां मनुष्य जन्म मेळ्ळा हे व्हड एक अवकाश केदाना म्हणून आसा गाय म्हळ्यार अत्यंत पवित्र जगत्यान तूं गायची तितलो परमपवित्र प्राणी ना तशें म्हूण गायक देवाल नामस्मरण करूं जातवे आंबा म्हूण चड म्हळ्यार व्हडोड्ड प्राणी आसचे पुरो चंचंद प्राणी आसचे पुरो खंयचे प्राणीक देवान जिब्बेन तूं तें सामर्थ्य दिनी देवाल नामस्मरण करच्याक जाल्यार देवान दिलेलो अवकाश कोणाक म्हळ्यार मनुष्यांक मात्र त्या देवान दिलेलो अवकाश मनुष्या मात्र कसले दिला म्हळ्यार फुडल्या जन्मांत ताणें भरती पुण्य केला जाल्यार तेदन ताणें देवाक उपसूचें जाय न्ही आतां ताण कसन करका म्हळ्यार त्या सकट इन्क्लूड करून देवाक तत्कुरुष्व मदर्पणम देवाल पैमुळा समर्पण करका जन्म जन्मांतरे पिवा यानी कानी च पापानी जन्मांतर कृतानी च देवालाक शरणागत जावन प्रार्थना करका जन्मांतरांत कोण कळना तिल कसले अपराध केलेलो आसा जाल्यार म्हाका क्षम करी म्हूण सांगच्याक देवान आमकां हे जन्म दिला भरती जनान लेखला कसं म्हळ्यार आतां आमकां बेका बेट्टी कसन जाय जाल्यार कोर म्हणून वी आर इंडिपेंडंट म्हणून आमी कोणाके डिपेंड ना आमी स्वतंत्र म्हणून तशी मनांत केदाना आयल पळया तो पडलो म्हणून लेख हांगा जनक महारायो तितलो ज्ञानी तो कशें चुकून पडलो म्हणून शास्त्र सांगता कसं नाही म्हळ्यार ज्ञानी लोक आस पळया बाय मिस्टेक खंयकी एक दिवस चुकून पडताची बाय चान्स जाल्यार एवरी चान्स चुकून पडचे कोण म्हळ्यार आमी खंयकी अप्रुपाक एक वेळार सुर्यान केलो जन म्हणाचो महाराज खंय सूर्य पश्चिमाभिनी उदयला की कल बळ्या देवस्थाना पांय पडो आयला पण खंयकी अप्रुपाक एक दिवस चांग काम करचें आमी पळया चांग काम करतना विघ्न चड आमकां आयकुका म्हूण आसल्यार रिची केल्या वेळार डिस्टर्बन्स भरती येता ताजें फ्लोवींग आसा पळय ते वेळार कट जालें म्हणून जाल्यार आमकां तें कनेक्शन चुकता आनी कसं किमानांत येता म्हाका केदनाच उडगास आसा प्रातस्मरणीय सुधींद्र तीर्थ स्वाम्यान केदना म्हणू आशिल्लें वयर एक पुराण कथा चिंतन म्हळ्यार फुडें काळांत जनांक श्रद्ध भरती आशिल्लें तूं पुस्तक घेवन बैसून घेवन तूं श्लोक म्हणटाची अर्थ सांगला रे पाप तांणी मुग्ध जन श्रद्धेन आयकता आशिल्लीच जाल्यार आत्तां जन इतलो बिजी जाला कसं ना म्हळ्यार तूं पुस्तक पळयल्यार तांणी अनेक कडेन पळयताची तांगेलें मन आनी खंयकी वता देखून तूं कसन करका म्हळ्यार तूं बैसून स्टडीज करका आनी तांकां इन्स्टंट दिवका म्हूण सत्य विशय तो क्लासान तूं लेक्चरान केन्ना फाटी घाल पाठ करूं ना ताण फाटी घाल म्हणून जाल्यार चेडूं चेस्ट सूर करताची त्या आई सायट आस पळय त्या कनेक्टिविटी आसका चेडूं वालोट त्या आई सायट आस म्हणून जाल्यार चुकून वचना सांगील कसं लाका म्हळ्यार मनुष्य नाना तराची चुकी करता जाल्यार आमी खंयकी अप्रुपान तूं चांग करचें जाल्यार एक देवाल दय आशिल्ल्या मनुश्याक चुकी केला म्हणून जाल्यार तत्क्षण देव ताका उपशमन करता ते जनक महाराजाक आयला अहंकार के
ताका हांव तावळ म्हणलें आमी केन्नाची स्वतंत्र म्हूण लेखचे नज आमी लेखताचे आज आमी कसन दाय जाल्यार कोरयत वी आर इंडिपेंडंट म्हूण ना आमी कसन आसल्यार डिपेंडंट कोणाक डिपेंडंट म्हळ्यार देवाक तेन विना तृणमपि न चलती म्हणून देवाल दय नातील जगत्यांत कसने जायना हांव अस्वतंत्र परमात्म स्वतंत्र म्हणून केदान आमगेल्या मनान तेत्त पळया तेदान आमी वयर पडताचे बाई मिस्टेक प्रारब्ध कर्मवशात आम्ही म्हणून असं केला वळारी कसं सांगू तसं कसं की प्रारब्ध म्हणून गोतना म्हणून आमकां प्रारब्ध म्हणचे रायट्स ना काय प्रारब्ध म्हणचे रायट्स कोणाक म्हळ्यार उत्तम जनांक मात्र साधकांक मात्र आम्ही म्हणत कसं नाही म्हळ्यार आमगेल प्राचीन कर्म म्हणत फुडली जन्माचे कर्म म्हणून तशी जनक महारायाक प्रारब्ध कर्म वशात ताण मनांत लेखलें काय म्हाका केदना संतोष मेळका म्हाका केदना दुख्ख येवचें नज म्हणून ते अपेक्षा करचे ताका रायट्स ना ताण लेखचेक तो स्वतंत्र नाही तागेल मनांत आयलें ते थोडेच कसन एक चिंतन आसा ते दूर करचे खातीर देव कसन करता म्हळ्यार दुःखम तदा दर्शयामास देव ताका दुःखाचे दर्शन दिता गे कसन दत्ता म्हळ्यार कदाचित दैवयोगेन ते जनक महारायाक एकलो भाव कुशकेतू म्हणून कुशध्वज म्हणून भारी जिवान तुला जीव कयतो भाव म्हळ्यार तितलो प्रिती ताका कसला म्हळ्यार राय जनकश्च पुरो जाल्यार राज्यभार करचे कुशध्वजान कंप्लीट ताका सोण दिला जनक कन करतशिलो म्हळ्यार जनक वचून घेवन सत्कर्म करचे पुराण कथा श्रवण करचे तो करतशील की दिननित्य सांगील कसला का म्हळ्यार जनक जनसामान्य जन न्हय तो कितलो ताई म्हळ्यार साधकांत अग्रेसर तो एक दिवस पुराण कथा चिंतन दत्त आशिल काय तो व्यासपीठार बशिलो पुराण स्टार्ट करना कसला स्टार्ट करना म्हळ्यार जनक महाराज येनी म्हणून जनक येवन बसले काय पुराण स्टार्ट केलें अशी दिवस दिवस पळयतना भरती जन येवन बसताची जाल्यार जनकान आयले शिवाय तो पुराण स्टार्ट करना मात्र न्हय जनका मात्र पळोवन ताणें पुराण करचें भरती जनांक आश्चर्य दिसलें काय आमी समेत इतलो श्रद्धेन येवन बसतात जाल्यार आमगेलो तोंडां पळयना ह्यो म्हणून घेवन ताका ताणें म्हणलें काय एक परिक्षा करुया म्हणून मिथिलायाम दय्यमानायाम एक दिवस जनक महारायाल आस्थानांत पुराण करता तो व्यासपीठार बसून पुराण श्रवण करता आसतना एक बाब पडली के मिथिलेक उज्ज लागला म्हणून उज्जो मळकुळ जन आशिल्लो सकड कक्का बिक्की जावन धांवन आमगेल घरा कसं नलकी म्हणून हातपाय सोडून धांवन गेली के सकड सुत्तू पुराण आयकूचें आयलेलें जनक महाराय मात्र श्रद्धेन विश्वासान नंबिकेन थंय बसला काय आयकूच्याक ताकाची पुराण सांगतले म्हणके मरे मिथिलेक उज्ज लागला तूं हांगा बसला ना म्हणके पळया देवाल मनांत इच्छा आसा म्हणून जाल्यार मी जन कसने करूं जायना देवाल दय आसा म्हणून जाल्यार कसने जावचें ना म्हणके हांव आतां पुराण आयकूचें आयलेलो म्हणके कसल्याक सांगील कसल्याक म्हळ्यार तदेक चित्त तल्लीन जावन आमी पुराण आयकतान येताच मिस्टेक आमगेल न्हय आमगेल मन आयकना आमी केन्ना म्हणून हांवें इत करचें रे देवा मन हे कितलें सांगल्यार आयकना भजन करूंक न्हीद येता म्हूण जिवाक कांय हुशार ना पळय तुमकां जावका जाल्यार एंटरटेनमेंट म्हणटना कसं नासल्यार तो येवन बसता कुशीरी आमकां खंयच्या विशयार आलस्य आसा त्या विशयार येवन बसलो कोणाक नाना तराचे हातपाय दुखी माते दुखी सकड सूर जाता चेडूवांक एंटरटेनमेंट करचे वतान बस कराया कुशीर आसता तांणी सकाळीं पूण स्कुला वच म्हणत माते दुखी आंगा दुखी सूर जाता चेडूवांक तशींची सहज जनक महारायाक त्या पुराण कथा चिंतन करतना वरलेल सक्कड कसन जालें म्हळ्यार आयकतना घरचे विशय घेवन येताच हांव थंय घरांत तूं भीक घाल्ला की ना पळय तुमी समा पळया मनुश्याल सायकोलॉजी ते हांगा आयकता आसाची मनांत गुंता हांव येताना गेटा बागेल घाल्ला की ना की लॉक केला की ना की पुत्ताल फोन आयला कन करचें म्हूण गोतना अशी मनांत येता कंप्लीट मन सोड हांगा घेवन आयकुचें बसचें आमकां मन आयकना तशी मनान आयकुका म्हणून जाल्यार देवाल एक अनुग्रह जावका तशी त्या जनक महारायाले प्रारब्ध कर्मा निमित्तान त्या कुशकेतू म्हणलास पळय तागेले एक दिवस मरण जालें काय कदाचित दैवयोगेन कुशकेतु मरणमगामगमत कुशकेतूल मरण जाल्लें म्हूण
जिवाचे भाव असताना तक्क त्या दुःख सहन करचे जाय न्ही. कसलं क म्हळरी साना 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 चरडूंक चंचंद चरडूंक त्रैलोक्य सुंदरा हा म्हूण ते कुशके तुका 3 जन चिल्ल्यो जगत्यांत अत्यंत अप्रतिम सुंदर. मात्र नाही जनकाक जाल्यार एक चेल्ली सीता सिराज जाता. सहज लोकधर्माक अनुगुण जावन घेवन कुशध्वजाल वट्टू हे चरडूवाल जबाबदारी जनका दिवन घेवन कुशकेतूल बायला तीड सहगमन केलके. तेदन जनकान एक विलाप केलेलो आस, हे चरडुवा घेवन हांव कशी जीवन करचें. मात्र न्ही हे चरडुवांक मुखार सून जबाबदारी आसा. हांकां चांग जावन आशिल्लें योग्य जावन आशिल्लें विवाहाक वर पडून हांगेल हरडीक करची जबाबदारी आसा. हे सगळें कशें हांव करचें म्हूण घेवन कितलो ताई म्हळ्यार न्हीद ना खंय जेवण ना खंय खाण ना कसलें ना. एक दिवस आशिल्लो दुःख म्हळ्यार कसन म्हणून गोत्तातिलो व्यक्ती आजी सूख म्हळ्यार कसं रे म्हूण निमगीत आसके. दुःखाची परंपरा प्रारंभ जाल्ल्या. अत्यंत दुःखीत जावन आज आमी म्हणचवे डिप्रेशनांत गेलो म्हणचवे एकदम कुसीत जावन घेवन बसलो काय थंयचीच. हंतू दुखून हांव भायर येवची कशी म्हूण बशिल्लो तवळी शतानंद पुरोहित तगेले पुण्य चांगस म्हणून जाल्यार तक देवाल कदाचित दैवयोगेन पळया देव कसं नाही म्हळ्यार दुःख दिवचे ताणे दुःख दूर करचे ताणे म्हूण. तशी दुःख दिल्ली मात्र नाही ते दुःखाक उपशमन जावन घेवन तगेल कुलपुरोहित येईल के. पुरोहित म्हळ्यार शब्दाचे अर्थ तोचीची पुराहा हित हा मुखार सून कसन केला हाक चांग म्हूण समजून घेवन हागेलकरान कोण करयत पळय तो पुरोहित. ह्यो दुःखांत बुड्डून गेलेलो जनक महारायो आयलल कोण शतानंद एक न्ही 100 आनंदशील आयलो. थाकाच म्हणटाची हे जगत्य सक्कड दुःखांत पळल तवळी वायुदेवाल अवतार रूप घेवन स्वतःची मुख्य प्राणाला अवतार जावन घेवन पाजकांत जन्म घेवन आनंद तीर्थ म्हळ्यार मुनीन सगळे जगत्याक आनंद दिल्ले म्हणून उल्लेख करताची. तशी आज हे जनक महारायाला दुःख दूर करचे खातीर तगेल पुरोहित आयला शतानंद आयला. ताका पळया आमकां जावका जाल्यार एक मनुष्य आयलो म्हणलें क्या भारी आत्मीय मनुष्य आमी इमिडियट ताका रेस्पॉन्स करताचे. आमगेल मनांत कसलं दुःख आसा त्या सगळं तागेलें सांगताचे. जनक दुःख उमळसिता म्हणलें की कसल मिगेल प्रारब्ध पळया मिगेल जिवाचे भाव सरलो तगेल बायलेन सहगमन केलें. असल हे सान चरडूवांक हांकां पूर्ण आयुश्य जावका ताण फस्ट देवाला मागलें की कसला म्हळ्यार मुखार सुनू अकाल मृत्यू जावचें नज. मात्र नाही स्वतः चिल्लील हरडीक करचे व्हड विशय नाही भावाल चिल्ली चरडुवा होड करचे विशय हरडीक करचेच पळय तांत भरती जागृत जावका के. कसला म्हळ्यार पळय हे भावाल चरडू म्हणान कशकी हरडीक केल्ले म्हणून अपवाद येवचे काही नज. मात्र नाही त्या संदर्भाचारी लोककंटक लोकपीडक जावन आशिल्ले रावण इंद्रजितादय रावणाल पीड जाल्यार जगत्यांत आशिल्ले. असल हे प्राय कायलेल चल्ली चरडुवांक घेवन तांकां योग्य संस्कार दिवन विवाह कार्य करचे पर्यंत मुगेले जबाबदारी आसा. देखून हे दुःख दुखून हांव कशी दूर जावचें म्हणून प्रार्थना केलेल्या संदर्भाचेर तत्क्षण शतानंदान म्हणलें की तूं कसलेय चिंत करूं नाका. कसले म्हळ्यार ताणें एक अपेक्षा दवर न्ही असल कसले अवघड जावचें नज. मिगेल चरडुवांक पूर्ण आयुश्य मेळका आरोग्यवंत जावका चांग संस्कारवंत जावका प्रायेर चांग कडेन विवाह कार्य जावका. कसल विवाह कार्य जावका म्हळ्यार एक रायल 4 जन सून जावका म्हणून सत्य 4 जन चिल्ली चरडू वस म्हणून जाल्यार 4 सोयरी जाल म्हणून जाल्यार मेंटेन करचे कष्ट. एका सोयऱ्याक 4 चरडवा एक घरकडे दिल्यार एका कडेन मेंटेन करूं येता म्हणून. तशी समर्थ जावन आशिल्ले चरडुवांक विवाह कार्य करून दिवका. आतां लोकांत कशें म्हळ्यार प्रॉब्लेम्स चड त्या प्रॉब्लेम्सा पशी ताका सोल्युशन दिता आनीक चड. तुमी पळया फुडें म्हाका गोत आशिल्लें म्हणकेची फुडें कालांत आमकां कसलेय प्रॉब्लेम जाल्यार घरचे गांवचे एकलो आमगेले फॅमिली डॉक्टर म्हणून आसता तागेला गेला पुरो तो सगळ्याक मेडिसीन दिता. आतां तशें न्ही एक वेळा एंट्री जालो म्हणून जाल्यार नांका विंगडो कान्ना विंगडो दोळ्या विंगड कॅट्रेटा विंगड ग्लुकोमा विंगड पोटादुखी विंगड पय्याक विंगड अरे हे डॉक्टराला भोवनू जाल्ले.
एक प्रॉब्लेमाक एक डॉक्टर ताका म्हणलें काही धर्माक आज आमी चारय पुरुषार्थಗಳು म्हणतच हे चारय पुरुषार्थाक धर्मा विंगड देवो, अर्थाक विंगड देवो, कामाक विंगड देवो अशी ना. धर्मार्थ काम मोक्षाणाम यस्यैकोपि न विद्यते सत्यम ब्रवीमि ऋषिकेश ऋषिकेशार्दर्चनाद्रते. भागवत भारी चंद सांगता हांगा पुत्र कामस्तु तुमकां चांग एज्युकेशन जावकां महादेवाल अनुग्रह संपादन करा म्हूण. तशी नाना तराचे तुमकां चांग ऐश्वर्य जावकां विशेष जावन घेवन इंद्राल आराधन करा म्हूण. चांग विवाह कार्य जावकां कामदेवाल आराधन करा म्हूण. दाम्पत्य चांग जावकां गौरील आराधन करा म्हणून भागवतान प्रत्येक डिपार्टमेंटाक कोण कोणाला आराधन करता म्हणून सांगता. जाल्यार एंड ऑफ द डे कसन सांगता म्हळ्यार अकामः सर्वकामः मोक्षकाम उदारदीः यजेत पुरुषं प्रती. तुमकां कसले इच्छासो इच्छा आशिदावो ना खंयचे प्रकाराचे अपेक्षासो एक देवाला तुम्ही प्रार्थना करा तो देव तुमकां अनुग्रह करता म्हूण. ताकाची सदानंद सांगता कसं ना म्हळ्यार तुगेले सक्कड प्रॉब्लेमाक एका सोल्युशन हा म्हळ्यार काय विंगड विंगड हॉस्पिटलाकय वच्चे नाका, विंगड विंगड मेडिसिनय घेवचे नाका, एकल्यालेगी गेला पुरो. तो कोण म्हळ्यार वैद्यो नारायणो हरिः वैकुंठगिरी महात्म्यम. हे तुगेले सगळे प्रॉब्लेमाक सोल्युशन कसं ना म्हळ्यार हे व्यंकटेश महात्म्य तूं श्रवण करी. तन्निमित्तान तुगेले सक्कड कसले अपेक्षा आसा त्या सर्व अपेक्षाक जावका जाल्यार योग्य जावन आशिल्लें समाधान मेळटा म्हळके. ताका हांव सांगलें कसं ना म्हळ्यार मनुष्य जगत्यांत दोन्ही अपेक्षा. एक अपेक्षा कसं ना म्हळ्यार पळय ह्या व्यवहारांत कशें म्हळ्यार एकलो दुड्डवाची चील घेवन वता आशिल्लो म्हणलें क्या चील घेवन वता आसतना म्हाका एकलो चोर येता ताका 2 पेट्ट मारता आनी ते दुड्डवा बॅग घेवन वता सीदा धांवता. तेदन कोणकी पाप सज्जन व्यक्ती येवन पळोवंक घेवन ताका फॉलो करून हाका एक समाधान करता तागेले दुखून सोडयता. तागेले निमित्तान चुकून आसचें पुरो जाल्यार दुडवा बॅग गेलो न्हय. दुख्ख प्राप्ती उणी जावन आसचें पुरो जाल्यार इश्ट प्राप्ती जाय न्ही. सांगिल कशें लाका म्हळ्यार आमगेले दुख्ख निवृत्ती जावका इश्ट प्राप्ती जावका हें एक हंत फल जावका. तशी हे व्यंकटेश महात्म्य श्रवण केलें मात्रान आमगेले सर्व पाप परिहार जावचे मात्र न्ही आमगेले कसले एक अपेक्षा आसा त्या अपेक्षा सक्कड त्या देवाल अनुग्रहान प्राप्ती जाता म्हळ्यार खातीर जावन घेवन वची हे व्यंकटेश महात्म्याक भरती जावन आशिल्ले प्राशस्त्य दिल्या. हाका हे व्यंकटेश महात्म्य प्रारंभ करतनाची सुरवेक तो देव खंय येवन रबिल पळय त्या प्लेसाचें वर्णन करताचे. व्हेरी इम्पॉर्टंट. देव खंय रबता पळय तो जाग जाल्यार परम पवित्र म्हूण. कसं म्हळ्यार ज्या देव खंय खंय येवन रब्बाना देव सोडा. आम्ही हांगा प्रवचन आयकतना खुर्ची जाल्यार पळोवन बसता की ना. खुर्चीर उद्दास धुळेस म्हणून जाल्यार ताजेर बसता एका क्लीन करून बसताच एका विंगड खुर्ची सोदून बसताच. तशीची देवान येवन बसची जागा म्हळ्यार केदना परम पवित्र जावका. देव येवन थंय राबला म्हळ्यार तो जागो पवित्र म्हूण. तशी ह्या देवान येवन राबिल्ल जाग खंय म्हळ्यार व्यंकटाद्री म्हणटाचे. त्या व्यंकटाद्रीक चतुर्युग पर्वत म्हणताचे. कृते तु वृषभाद्रिं वृषाचलं वक्षन्ति त्रेतायाम् अंजनाचलं द्वापरे तच्च शेषाचलं कलौ तत्वैकुण्ठकीर्तनं. कलौ व्यंकटाद्रींच म्हूण कृतयुगांतू त्या परमपवित्र जावन आशिल्ले पर्वतात नाव कसं नाही म्हळ्यार वृषभाचल. त्रेतायुगांतू त्याची पर्वताक अंजनाचल. द्वापर युगांतू ताका शेषाचल म्हूण नाव. तशीची कलियुगांतू त्या पर्वताक व्यंकटाद्री अर्थात व्यंकटाचल म्हूण नाव. ताका चतुर्युग पर्वत म्हूण. पर्वत वापास विंगड विंगड क्रिएट जालेले न्हय आशिल्ले पर्वत. कसं लायक म्हळ्यार कोणाच्यान पर्वत क्रिएट करूं जायना ना. बट माम जाता वय म्हाका गोतना धांवचें पुरो म्युन्सिपाल्टीच्यान केला वेळा करता पळय कसदा पर्वत म्हूण गुड्डो तेकडांनी काडका
तसल काही पर्वत निर्माण करच्या पुरो आणि सामान्य पर्वत असामान्य पर्वत है चुक्कून चुकल्या नकाची कंपॅरिझन ना तसल तें परमपवित्र नांव नाशिल्लें वृषभाचल म्हूण नांव येवचें कारण कसं न्हय निमगेल खंय सो नूतन नांव दवरनात न्हय ताका म्हणलें खंय क्रतयुगांतू एक वृषभासूर म्हणून एक नांव आशिल्लो नांवांतू तें अर्थ आसा वृषभ म्हळ्यार गुळी यत्तू म्हणून गुळी खंयच्याक संकेत म्हळ्यार मदाक संकेत भारी उश्ट खंय तो नाना जनाक पीड दिता तशें खंय भरती उश्ट जाल्यार प्रॉब्लेम ना बट माम जाल्यार रे भरती चांगूय आशिल्लो अरे ड्युअल पर्सनालिटी तागेलांत घंटगटल्यान बसून पूज करता आशिल्लो प्रॉब्लेम कसं ना म्हळ्यार रे सांजे वेळ नंतर आशिल्ले सकट पीड दिता आशिल्लो हक्क सोल्युशन ना ताका आमगेल्यान केला वळा आसा ना ड्युअल पर्सनालिटी वय मारा केला वळा भारी चांगशें दिसता मारा कोपला रे ताजी तितली उश्ट कोडोनाची म्हण तशी खाली दुश्ट आशिल्ले जाल्यार रे ताका संहार कोरे आशिल्ले कोणें एकश्चित व्यक्ती ना जाल्यार संहार करूं जाय न्ही कसलक म्हळ्यार रे ह्यो भारीची देवाल भक्त आशिल्लो खंय कसल भक्त म्हळ्यार रे कराल वदनाम नरसिंहात्मिकाम शालग्राम पूज करता आशिल्लो खंय तो बट माम आमी पूज करताची नित्य उठोन केलो जणांन म्हणू आसा बट माम हांव सकाळीची उठोन न्हांवन जाता एक घंट पूज करून वचूं आसा म्हणून कसन पूज म्हळ्यार कांय ना न्हाणी दुखून न्हांवन आयलो त्याची वाल्ले मुंडी न्हेसलो एक लुंगी न्हेसलो देवाले दूर रबलो दोनी सुत्त उदबत्ती गुंडायली 2 मिनीट दोळ दंपून रबलो आनी ऑफिसा भायर सरलो बट माम हांव पूज करता एक घंटो घरकडे ताका खंयची पूज म्हणटा म्हणून म्हाका कळना पूज दावका म्हणून जाल्यार रे शालग्रामा पूज करका शालग्राम नातील पूजा त्या पूजा न्हय के सत्य ताकाच केलो जनाना नाक्का बाय हे उसा बरी नाका म्हणून शालिग्राम कोण कोणाक बटमा माध्यम दिला तुम्ही पुण्य दवरून घे आमकां नाका म्हणून शालग्राम नातील पूजा त्या पूजा नाही आसुरी पूजा म्हणताची तो राक्षसमे शालग्राम दवरून पूज करतना थोडे पुणी सामान्य जनान पूज करका की नाका तागेल पूजा अंतिंता पूजे अल्ला तागेल पूज कसल गोतस्व्या आलोचन करचें साध्य नित्याची ते नरसिंह शालिग्रामाक पूज करतना ध्यानं समर्पयामि आवाहनं समर्पयामि आसनं समर्पयामि पाद्यं समर्पयामि स्नानं समर्पयामि वस्त्रं समर्पयामि गंधं समर्पयामि पुष्पं समर्पयामि म्हणतना फूल तोटा वचून काण हाणाशील खंय तो स्वशिरा पुष्पम पुष्पम म्हूण समर्पण करतना तागेलो खडग घेवन मात्ते कात्तोर न्हू मात्तेच देवाक समर्पण करता आशिल्लें खंय अयो फाल्यां पूज करची कोणें अशी एक दिवस पूज कर न्ही ताणें 50 सहस्राणी 5000 वर्ष ताणें तशी पूज केली खंय नाही बट मग थंय सर्जरी करतलो सर्जन लागी आशिल्लो एकाची ओटी ऑपरेशन थिएटर लागी आशिल्लो म्हळ्यार कट केले नेक्स्ट डे सर्जरी करका राव तितलं सुलभ ना कसं म्हळ्यार ताका गॅरंटी आशिल्ली खंय ताका नंबीक आशिल्ली खंय देवाल वयर तसो दृढ जावन नंबीक आसचें वचून ताण त्या तागेल मत ते देवा समर्पण करतना अन्यथा शरणम नास्ती तक घंटीत नंबीक आशिल्ली खंय देव वापस ते म्हाका दिता म्हूण आमकां तुमकां नंबीक आसता कितलें म्हूण तांकां गॅरंटी आशिल्ली खंय तो असुर तो राक्षस तो ताका समेत गॅरंटी आसा देव म्हाका रक्षण करता म्हूण आमकां देवाल वयर गॅरंटी ना जाल्यार गॅरंटी वयर भरवस आसा ती गॅरंटी ही गॅरंटी सकट गॅरंटी त्या गॅरंटी वयर भरवस आसा घरकड देवा पूज जावका म्हूण ना नाही भरती जनान लेखला म्हळ्यार कसं म्हळ्यार घरकडे पूज करची कोण म्हळ्यार दादलो मनशां ना म्हूण असो तेकडे पळय तशी ताका देवाल वयर ते अचल जावन आशिल्लें एक नंबीक आसचें वचून ते मात ते देवाक समर्पण केलें वापस ते मात ताका येवन बसता गे कसं म्हळ्यार तदेक चित्त तल्लीन जावन त्या नंबीक आसचें वचून ती नंबिका
आज केला फल्ल्या जाऊ का ज्याला जायना आमक कशी गुतसव्या आज येऊ का देवाल दर्शन घेऊ का चीटी बरो का बटमा मान मागून देऊ का फल्ले येऊच भितर तकते रिझल्ट मेळ का नाही तो देव प्रयोजन ना देव खंच प्रसाद दित पळता गेला वत्त तो ताका म्हण काय मनुष्य मन तगेले मर्कटा मणकेची म्हण चंचल म्हण कसला मला स्थिर जावन रब्बाना देवाल वैरी एक दृष्टांत छूकी ಲೆಕ್ಚನಜ್ಜ ಅಂಬೆ ತೋಟ ಅಂತೂ ಭರ್ತಿ ಅಂಬ ಧರ್ಲಲ್ ಕೈ ತೆದನ ಸಮುದ್ರ ತೀರ ರಶಿಲೆ ಮಂಕಡಂತೆ ಅಂಬ ಕಡಚೆ ವಚ್ಚಕ ಉಡ್ಚಿಕೆ ಅಂಬೆ ತೋಟ ಅಂತ ತೆದಂತೋ ಎಕ್ಲೋ ಗಾರ್ಡನ್ ಅಂತ ಎಕ್ಲ असतनವ पळयतलो माली ताणे कोण मंकड भितर रिक्त पळ दोन फट्टीर सम सोडचे ते मंकड जावन वच्चे डेली अंब गावचे म्हण वच्चे पेट गावन येवचो ताका ते आंबडे मंगडान सकड एक मीटिंग आपयल के एक एमर्जन्सी तुर्तू सभे एजेंडा कसं नाही म्हणारी आणि आम्ही त्या पागोर उड्डून अंबानी खावच्या वच्चा नज्ज म्हण अयो आनी कन करचे काय ना आम्ही एक तोट करका म्हण आम्ही एक तोट करूया तंत अंब भरती जाला रे आणि विंगडाल तोटा उडची काम ना नव्या म्हण पास जाला एजेंडान नेक्स्ट डे वनमहोत्सव प्रारंभ झाला सक्कड मंकडान येऊन एक आंब्याचे झाड आणि वयले 2 दिवस तरी एक मंकड येईल के झाड काण पळेल के चिगुरला की ना म्हण वापास तंतू दवरल के अनेक दिवस अनेक मंकड येईल के अनेक आंबे झाड काण पळेल के चिगुरला की ना म्हण तशीच एक मंकडान येऊन सकड झाड पळेल म्हणून झालं त्या रुक्काचे झाडाची गती कसं नाही 1 महिना वेट केलं के कडे त्यांनी वापास एक एजेंडा पास केलं के इमिडिएट मीटिंग आपण आंबे सहसी वैल म्हणून झालं बिलकुल आंब जायना देखून आणि आम्ही खंचे आंबे रोका उड्डे येतं म्हणून घेऊन पास केलं के कसं लक्क म्हणा रे आंब्या झाड वैल कुळ खवच्या जायना केदानाची आम्ही मैसूर वचका मळ कुडल्या पट्ट वच्च्या जायना तशी बिनिदात दला बारी सुलभ आशिल्ले नाही बट मात विमानार बसून पट्ट वचेत विमानार बसून पट्ट वच्च्या जायना 2 घंटे फूड वचका 1 घंटे राखका वापासानी 1 घंटे वचका तश केलं 5 घंट्यान मैसूरा पावताच आज आता हंग दोळ दंपिल कुळ मैसूरा वच्चा कोणाच्यानं साध्य ना कडवचेत दोळ दंपून हांव मैसूरा आस म्हणलं के तकाची मनोरथ म्हणतात तू हंगा आस की मैसूरा आस म्हण केला वळा निंबूच आस तू हंगा बसला की मैसूर आस माराया म्हण तशी रावच्या पुरा सांगील कसं का म्हणा रे मनुष्याक ताळमे मिळाल ना त्याविषयी अचल जावन आशिल्ले एक नंबीक जाऊ का अंतराय सहस्रेणापि अप्रतिबद्धः प्रेम प्रवाहः भक्तिरितिर प्रोक्तः तया मुक्तिर्न चान्यथा अंतराय सहस्रेणापि देवाल विषयार आम्ही वत्तना नाना तराचे हे येता ऑब्स्टॅकल्स कसं मला विघ्न येत असता त्या विघ्न सकड ओव्हरकम करका त्या सकड विघ्न आम्ही मागशी घालून आम्ही वचका त्यादन थोडे साधन करका तदनंतर वचून आमकां फल मेळटा तशी हे वृषभासुराक देवाल वैरी विशेष जावन आशिल्ले एक नंबीक आशिल्ले के देव म्हाका राखता म्हूण त्या नंबीकश्चे वचून कसले आलोचन करनात तिले तत्क्षण ताण तगेल ते स्वशिर पुष्पम त्या मात्ती काण देवाला दवरल के म्हणू फल्ले कोणे प्रयत्न नी करू वचू नकाची बट मान सांगला म्हणून घेवन कला म्हळ्यार त्या महांत लोकांक मात्र साध्य जावचें साध्य असं म्हणून जाल्यार मात्ती देवर का म्हूण ना त्या मात्ती वचून देवाले तर धाडयला पुणे पुरो तकाच पळया सांचरडवण मात्ती सम बगसिरे म्हणून पाय धरवचो कसाला म्हळ्यार मात्यांत भरती भोर नासता केलो जनाक मात्ती जड असता हांव कोणाका मात्ती बगसी ना म्हूण त्या मात्ती बगसी ना म्हळ्यार आयला पळय तेदन तो ताका मद आयला म्हूण केदन तो मात्ती बगसीत पळय तेदन शरणागत जाल्लो म्हूण मात्येक जाल्यार पुष्प म्हणतच मात्येन जाल्यार सुगंध म्हणतच वायट विषय भरला म्हणून जाल्यार त्या मात्येन दुर्गंध आसा म्हणून चांग विषय मात्यंत भरला म्हणून जाल्यार त्या मात्य सुगंध ताका पळय सगळे देहांतू मात्येक व्हेरी इम्पॉर्टन्स उत्तमांगम शिरः म्हणतच ताका पळय तुम्ही पासपोर्टांनी करतना एकाची कसं नाही रेकॉर्ड्स दिताना इतलो फोटो असल्यार पुरो पासपोर्ट साईज फोटो असला पुरो सगळ्याचे देहाचे व्हड राक्षसी चित्र जावका म्हूण ना पासपोर्ट चित्र असल्यार पुरो कसं का म्हळ्यार मात्यंतू सक्कड विशय आसा ज्ञानेंद्रिय सक्कड आसचे काय मात्यंतू दोळो कान नांक जीभ सक्कड आसचे मात्यंत त्या मात्यंतू चांग विचार भरल म्हणून जाल्यार त्याची एक पुष्प देवाले काणी ऐकलवे
त्या कान पवित्र, देवाला दर्शन घेतलं त्या दोळ पवित्र, देवाला नामस्मरण केलं त्या जीभ पवित्र, देवाला प्रसाद स्वीकार केलं त्या आमगेल जीभ शुद्ध, देवाक दिलेलं पैमुळा दवरला फूल मातेर दवरलं आमगेल सगळे देह पवित्र, तीर्थप्राशन केला पवित्र, देवाल कतीर सुत्त काळारी पवित्र. आता चरडू हंग खेळच्या पोरोची नांच्या पोरो त्याला तांग ಗೊತ್ತಾ खंची खेळची नेवानार पुण्य येऊन देवस्थान ಅಂತೂ खेळता असं नवा त्यादला रे पुण्य कसलक म्हणरी दिवस पळया उज्जो ಗೊತ್ತಸುನ್ ಪಾಯ ಅಪ್ಪುಳರಿ ಜಳತ ಗೊತ್ನಾಶಿ ಅಪ್ಪುಳರಿ ಜಳತ ಸುತ್ತ ಕಳ್ಳರಿ ಅಡ್ನ ಮರಯ ನಂತಲರಿ ಅಡ್ನ ದೇವಸ್ಥಾನ ಅಂತೂ ವಚುನ್ ನಾಂಚ कसला मला देवाला थोडे पुणी संस्कार मिळता म्हणून कला मला थंय थोडे तीर्थ कोणे आपण दिता तीर्थ घ्या म्हणून कोणे आपण थोडे देवाला प्रसाद दिता कोणकी भजन म्हणता असता कळण अशी त्या चरडूवांक संस्कार येत्ता म्हणाल का तीर्थावन पुढे देवस्थान येऊ का म्हणून वत्ता यार पुढे तांडू नडका तशी वृषभासुराला अचल ನಂಬಿಕೆಯನ್ನು करताना 5000 वर्षपर्यंत ताण देवाक पुष्प समर्पण केलं त्याला मात्य काढून दिलं मात्र नाही 5000 वर्षपर्यंत ताण देवाला साधन केली 1-2 दिवसाचे साधन नाही ते 5000 वर्षपर्यंत तपस केलेलं पुण्य प्रभावानं देव प्रत्यक्ष दलके वैरा तू कसन वरदाई म्हणके तका ताण म्हणके मग कसले वर नाका मग तुगेलोट फायटिंग करू असं म्हणके मग तुगेलोट युद्ध करू असं म्हणके हांव ऐकला दशावतार घेऊन तू नाना तराच्या राक्षसा लोट सकड युद्ध करून संहार केला ते कशें म्हणून म्हाका टेस्ट पळो का म्हणके कसलो म्हण क्षत्रियाल स्वभाव कसलो युद्ध करचे स्वभाव सम केलो पुराण सम ऐकू का नाही जाल्यार अर्थ अनर्थ जाता एकलो भगवद्गीता क्लास आवत शिल्के ಡೈಲಿ ಭಗವದ್ಗೀತೆ ಕ್ಲಾಸ್ ಅವತ್ತನ್ನು ತಗಲಂತ ಬರ್ತಿ ಚೇಂಜಸ್ ದತ್ತ ಅಸ ತಂತು ಯುದ್ಧಂ ಕುರುಶ್ವ ಕೃಷ್ಣ ಅರ್ಜುನ सांगता अस तस्माद युद्धस्व भारत तस्माद युद्धस्व भारत म्हणून 100 वेळा सांगतो तो भगवद्गीतेंत युद्ध कर रे म्हणून सांगता अस अर्जुनाक फक्त चल्ल्यान सम अंडरस्टँड केलं भगवद्गीता आणि येऊन घरकडे अन्ना लगी फायटिंग करू सुरू केलं तम्मा लगी फायटिंग करू सुरू केलं स्कूलांत गेले रे फ्रेंड्सा लगी फायटिंग करू सुरू केलं लेक्चरा लगी फायटिंग करू सुरू केलं यो भारी चेंजेस जाला मग कसन प्रॉब्लेम निमिल काय ना भगवद्गीते क्लास वत्ता असतो म्हणके नाही भगवद्गीते क्लास गेला फायटिंग करू का म्हणून नाही तंतु सांगला तस्माद युद्धस्व भारत म्हणून युद्ध कर रे म्हणून युद्ध कर म्हणून सांगील कोणाक आता मिलिटरीच्याच म्हणले क्या मिलिटरीच बैसून आळसायर बसलं तक्कन सांगताची देवा पूज कर म्हणून सांगता हो कोणे मिलिटरी गेलेला का मिलिटरी गेलेला सांगचे कसं नाही म्हणा रे वैरे तू युद्ध कार्य म्हणून सांगचे तशी अर्जुना कसन सांगेल्या म्हळ्यार युद्ध कार्य म्हणा तो क्षत्रिय तागेले धर्म कसं नाही म्हळ्यार युद्ध स्वभारत क्षत्रियाल धर्म कसं नाही म्हळ्यार युद्धाची आमगेले तुमगेले म्हणके पापाच मनशान बिनी निमगेल जाल्यार हांव देवा पूज करून बसता म्हणून ते ब्राह्मण वचित कर्म एक ब्राह्मणान देवाला निमगूच म्हणून हांव एक देवा पूज करता म्हणून निमगुचा पुरो स्वविहित वृत्त्या भक्त्या भगवद आराधनमेव आमगेले वृत्तीक अनुगुण जावन देवाला मागचे तो क्षत्रियश्च वचून तागेले इन्स्टंट तागेले इच्छा कसं नाही म्हणून मग तुगेलो युद्ध कर का म्हणून दायत माराया तथा असतो म्हणके कितले काळ पर्यंत युद्ध केले ताणे यत्कृतं श्रीनिवासेन वृषभेन तू देवान कसकसन रूपारी रूप घेऊन युद्ध केलं तशी हो रूप घेऊन युद्ध करतास काय ताका म्हणलें ताण 5000 वर्षपर्यंत योग साधन करचे वचून देवान कशें केलं तशी तो युद्ध करतशील काय एक कसं नाही मनांत अर्थ येता म्हळ्यार देव म्हळ्यार केदना बिंब आम्ही तुम्ही सकड असं पळया प्रतिबिंब देवालांत कसं नाही ॲक्शन येतं पळया त्याची ॲक्शन प्रतिबिंबांत येता तशी राक्षसान केलं म्हणके देवान करनी देवान केलं म्हणके वृषभासुरान केलं अनेक काल पर्यंत युद्ध केलं सांगील कसलं का म्हळ्यार तक्क देवाल वैर कसले एक प्रीती आणि एक नंबिका अनेक काल पर्यंत युद्ध केलं मात्र नाही आज आम्ही पळयतच चरडू अवसुलोट भरती लुटी करता अम्मा मारू येता पेट मारता नाना तराची लुटी करता
अम्म केदना कोप्पना आणि अम्म केला वेळा सोलवत तगेलेदुरू म्हळ्या चाललो युद्ध अंतू विन्नदल्लो म्हळला अर्थ नाही तक्क खुशी जावं म्हणून औस तगेलेदुरू सोलल म्हणके करता तशी दीर्घकालपर्यंत श्रीनिवासानं त्या वृषभासुराक संतोष दवचका तरी सोलल म्हणके केलं काय कडेर लास्ट म्हणकै आत्तानी हांव तुका सुदर्शन चक्रान तुका संहार करता म्हणकै ताका ताण म्हणकै हांव त्याची अपेक्षा पावता आशिल्लो म्हणकै जगत्य अंतू कोण सकणी पुडोटोन गोपीचंदन धारण करून सुदर्शन चक्र घालता ताका यमाल बाधना म्हणताची कोण तप्त मुद्रा धारण करता तागेल सर्व पाप परिहार दत्त म्हणताची केवल गोपीचंदनाचे मुद्रा धारण केल्याल मात्रान पाप परिहार जाता तप्त सुदर्शन चक्र घालाल मात्रान सर्व दुरित दूर जाता तशें आसतना तुगेल सुदर्शन चक्रान तूं मागेल वध जाता म्हणून जाल्यार ताचे पशी होड कसा नासा म्हणके त्याची भाग्य म्हाका दी म्हणके अर्थात सुदर्शन चक्र पळया मंत्र पूत जावन आशिल्ले मुद्रा धारण केले म्हणून जाल्यार ताका फल आसा म्हूण सकळ कोणें वचून घेवन गॅसार दवरून घेवन मुद्र हुन करून भटमामान सांगला मुद्र धारण केल्यार पाप परिहार जाता त्या चुकी जाता स्वाम्यान मुद्रा धारण करतना नाना तराचे मंत्र तांतू सकळ सांगून हवन कोरनो स्वाम्याल तसल्या संतान दिल्यार मात्र ताचे पुण्य इंजेक्शन दिल्यार रोग दूर जाता म्हणून घेवन एकले आपोवन घेवन सिरिंज दिवन हांव इंजेक्शन दिला कन जाता काय ना सॅप्टीक जाता पल्ल्याक कडर ताका दवका जाल्यार नाना तरा तापत्रय सुरू जाता सांगील कशें जाल्यार म्हळ्यार कोण दिवं का कशी दिवं का तांणी दिवं का तशी त्या वृषभासुराक संतोष जावन घेवन ताण देवाला प्रार्थना केलं काही मागीर एक अपेक्षा आसता तुगेले कसल अपेक्षा म्हळ्यार सुदर्शन चक्रान मागेल माती गेल्यार येडना जाल्यार हे एक पर्वताक हे परम पवित्र जावन आशिल्ले जागेक मिगेल नांव दवरका म्हळके कसलक म्हळ्यार केद्दोळ पर्यंत तागेलें नामग्रहण करताची तेद्दोळ पर्यंत तो जीवात्मो पवित्र जावन स्वर्गलोकांतू उत्तम गतीक पावता म्हळ्यार शास्त्र वाक्य हंतू आमगेले मध्यमता प्रकार जीवद्वय आवेश म्हणताचे तंतू असुरादी अंधंतमस्या वच्चे जीवयोग्य तस चांग सज्जनाल दलरीची जीवयोग्य तस देवान तक्का चांग सज्जन जावन आशिल्ले त्या जीवात्माक सद्गती दिवन घेवन तागेलांत आशिल्ल्या तामस प्रवृत्तीक अंधंतमस दिल्ले म्हळ्यार शास्त्र विहित जावन आशिल्ले तत्व तशी त्या वृषभासुराक संहार केलेले ते जागाश्च वचून ताका संतोष दावका म्हळ्यार खातीर तागेल प्रार्थनेक अनुगुण जावन घेवन ते परम पवित्र जावन आशिल्ले क्षेत्राक क्रतयुगांतू वृषभाचल म्हळ्यार नांव आयलें म्हण घेवन ते वर्णन करताचे तशींची त्रेतायुगांत सगळ्यांक गोतस आंजनेय म्हणून आंजनेय म्हळ्यार मुख्य प्राणाक नांव अंजना गर्भसंभूतम म्हणतच अंजनाले गर्भांत प्रकट जालो तो वायुदेव ताका केदनाची गर्भादिवासाचे दुःख ना जाल्यार ते अंजना गर्भांत प्रकट जावन आशिल्लो तो जीवोत्तम कशी म्हळ्यार तिगेले साधनेन तो गर्भांत प्रकट जाल्लो म्हणतच केसरी आणि अंजना म्हळ्यार कपी दंपतीक दीर्घकाल पर्यंत संतती नाशिल्ले ते अनपत्यत्व दुःख कारणा निमित्तान ती केसरी मतंग मुनील आश्रमांत वचून तिणें प्रार्थना केलें काय मतंग म्हळ्यार रशीक नांव पळया मतम गमयती म्हणून मतम म्हळ्यार देवाक संमत जावन आशिल्लो मत कसन कोण दाखयता ताका मतंग म्हणतच ताका त्या मतंग मुनीन म्हणलें की ताका पळया देवाल दय केदना मनुष्याक पूर्ण प्रमाणार दावका म्हणून जाल्यार गुरुल अनुग्रह दावका गुरुल आशीर्वाद दावका गुरुल मार्गदर्शन दावका संतती भरती जावच्या पुरो जाल्यार योग्य संततीक त्या मतंग मुनीन मार्गदर्शन केलें काय हांगाची दक्षिण दिग्भागांतू नारायणगिरी म्हळ्यार पर्वत आसा थंय पर्वतांत वचून घेवन तूं तपस्या करी म्हूण आतां तुमी पळयलां कळटा तिरुपती वतना चिल्ड्रन्स नॉट अलाउड लेडीज नॉट अलाउड अशी सकट बोर्ड आसा 8 गंटे नंतर वच्चे नज्जा चेडवान वच्चे नज्जा बायल मनशान वच्चे नज्जा म्हूण सकट बोर्ड आसा तशें आशिल्ल्या संदर्भाचेर त्या द्वापरांतू एकलेची ती केसरी
तीण वचून घेऊन त्या पर्वत प्रदेशांतून नाना तराचे हिंस्र मृग प्राणी आशिल संदर्भाचेर जाल्यारीची तीण वसून बैसून दीर्घकाल पर्यंत तपस्या कोरका जाल्यारी तिगेल श्रद्ध कसं नाही तिगेल नंबीक कसं नाही कितल काळ पर्यंत म्हळ्यार तपस्या म्हळ्यार तपिसुವುದು म्हणून आम्ही कितलं तपता पळय तपची केदना म्हळ्यार आमगेले शरीरा वयर आशिल्ले व्यामोह त्याग करून भोगासक्ती सक्कड दूर सोड घेवन केवल परमात्मा विशयार चिंतन करचे तपस्या तशी तिणे इंद्रिया वयर जय पावन सक्कड भोगासक्ती रहित जावन घेवन आहाराच्या अपेक्षणातील समेत अनवरत दीर्घकाल पर्यंत केलेल्या त्या तपप्रभावानं वायुदेव प्रकट जाल्ले कशी म्हळ्यार तीण तपस्या करतना तिगेल हत्तंतू वायुदेवाले वीर्य गर्भांत समुद्भव दत्त तसलं फल तिगेल हत्तांत मेळ्ळा तीण ते फल स्वीकार केल्या निमित्तानं तिगेल गर्भांतू वायुदेव प्रकट जातस जीवोत्तम प्रकट जातस तशी मतंग मुनीले मार्गदर्शनारी दीर्घकाल पर्यंत त्या परमपवित्र जावन आशिल्ल्या क्षेत्रांतू हांव सांगिल्लें कसं म्हळ्यार भरती कडेन कशी म्हळ्यार दादले मनशांक मात्र सांगलां पूज करचें पुरस्कार करचें म्हूण आनी वरलेल्यांक कसं ना कांय ना गॅरंटी भाग्यस म्हूण गांव गांव भोंवचें बसारी अशी ना बायल मनशांक जाल्यार हिची तांगेले म्हळ्यार एक आचार विचार म्हळ्यार आसा तांणी जाल्यार साधन केलां म्हणून जाल्यार खंडीत तांकां देवाल दय दत्ता म्हूण जगत्या दाखोवचे खातीर कपिपत्नी अंजना देवीन केलेल्या तपप्रभावान सांगिल कसं म्हळ्यार देवाल एक अनुग्रहान करतना तीण देवाला मागील काय म्हाका तुक्क सोणू जगत्यांत अत्यंत श्रेष्ठ जावन आशिल्लें चरुड जन्म येवका म्हूण अर्थात जीवोत्तम जावन आशिल्लो वायुदेवाले अवताराची तिगेल गर्भांत प्रकट जाला तशी अंजना गर्भांत येवच्यो वचून त्या पर्वताक अंजनाचल म्हूण नांव दवरलां आंजनेयाचल म्हूण सांगनी आंजनेयाद्री म्हूण खंय आपयनाच तपस्या केलेलो कोणे तिणे तिगेल इंद्रिय जय करून अनेक काल पर्यंत तपस्या केलेल्या पुण्यप्रभावान त्या पवित्र जावन आशिल्ल्या क्षेत्राक त्रेतायुगांतू अंजनाद्री म्हणून नांव आज आमी म्हणटाची कपी सकड आशिल्ले पंपा तीरारी म्हूण जाल्यार थंय दुखून मतंग महर्शीले मार्गदर्शनारी दक्षिण दिग्भागांतू हे पवित्र क्षेत्रांतू नारायणगिरींत येवन घेवन तीण तपस्या करचे वचून तिगेल गर्भांतू परमात्मो अर्थात जीवोत्तम प्रकट जाल्लो म्हणटाची कसले म्हळ्यार जन्म कर्म च मे दिव्यम योयम वेत्ति तत्वतः नैति मामेति सोर्जुन म्हणून देवाक दवो जीवोत्तमाक दवो ಇನ್ನಿತರೆ ಚರಡುವಾಲ್ ಮಣಕ್ಕೆ ಗರ್ಭವಾಸಾದಿ ದುಃಖ घेवन घेवन तांणी जन्मा येवचे न्हय तत्क्षण तांणी गर्भांत दुखून प्रकट जावचे तशी तांगेलो जन्म म्हळ्यार अत्यंत पवित्र तशी आंजनेयाक जन्म दिलेलो त्या पवित्र क्षेत्राज पळय जगत्यांतू श्रेष्ठ कोण आसा म्हूण निमगेल म्हणून जाल्यार आंजनेय आमकां तुमकां कळना तें तितलेच फुडें सकड मॉडेल्स म्हूण सांगता आशिल्लीच म्हळ्यार आमकां आदर्श व्यक्ती कोण म्हूण तुमी कोणेय चेडू वाले निमगे तुमगेलो आदर्श कोण म्हूण आमगेले आन्सर ना कोणकी क्रिकेटराल की कोणकी सेलिब्रिटील की फोटो घालून बसताचे आमी एज्युकेशन करतना जाल्यार शास्त्र सांगता कसं नाही म्हळ्यार कोण मुख्य प्राणालय हनुमंताल उपासना करता ज्ञाने विरागे हरिभक्ती भावे धृतिस्थिति प्राणबलेषु योगे बुद्धौ च नान्यो हनुमत् समानः पुमान् कदाचित् क्वच कश्चनैव ज्ञाने विरागे परिपूर्ण जावन आशिल्लें ज्ञान सर्वोत्तमत्व ज्ञान विरागे विषयार वैराग्य हरिभक्ती भावे पळया हनुमंतान खंय ताणें हांव बॉस म्हणून दाखोवन गे न्ही ताणें खंय वचून निमगे हांव सर्वेंट म्हणून दाखोवन घेतला रावणाल अंतपुरांत प्रवेश केला तो तूं कोण म्हणून निमगेल म्हणून जाल्यार रामस्य दासोयम म्हळ्यार ताणें हांव रामाल दूत म्हणून सांगलां एकलो सर्वेंटू इतलो प्रबल आसा म्हणून जाल्यार रामाल वरलल सकड सेवक कितलाश्च पुरो म्हणून ताण डिप्रेशनांत वचका रावणान कसले असो हनुमंतान प्रकट जालेलें परम पवित्र क्षेत्र आज कोण त्या पर्वता स्मरण करताची
कोण त्या पर्वता दर्शन घेताची त्या कोण पर्वत अंतोत्ताची तंगेले गर्भांतू हनुमंताल तसल संतती अर्थात योग्य दावनशील संतती जन्मा येता म्हळ्यार जगत्या दाखोवन दिवचका तेरीची त्रेतायुगांतू ताका अंजनाचल म्हणून नाव आयलें. आणके हांगाचे गांवचे आमी आणके एनावन्स करतात बट थंयचे बॉसाल विशयार आणके येनी तागेल प्लेसाकय इतलें इम्पॉर्टन्स आसा म्हणून जाल्यार थंयचे रूल करतले देवाल कितलो महात्म्य आसच्या पुरो. द्वापर युगांत एक प्रश्न येईल काय एकांतांत वैकुंठांतू लक्ष्मी आनी नारायण एकांतांत बशील काय बायलची के जडू दावन बशील काय उरलेना काय तेदन सहज प्रणय रोपारे देवान निमगेल काय कसन मारे ती कसल उलयना तूं कोपार बसल्या म्हूण नाही आमकां एक दिवस पुणी प्रायवेसी नाव आहे म्हण काय आमी एक एकांतांत आसचे म्हणून नाव आहे म्हण काय कसला आमी आतां एकांतांत वचना म्हण काय मात्यार पळया वैरे म्हण काय एक मात्य नाही 1000 मात्य आसा शेशाक तो अशी पळोवन रबला आमी कसो उलयताची म्हूण गेलो आमकां प्रायवेसी ना म्हणून ताका आतां बायलांनी डिमांड केल्या नंतर कसले पूण एक रिजन सोदूंक ना वैऱ्या शेशा हांग यो म्हळ्ळें म्हळ्यार देवाक शेषशाही म्हणटाच देवान न्हिदोका जाल्यार शेशान येवका बसका जाल्यार शेशान येवका अनंत व्रता पळयना वचवाय अनंत व्रता कलश दवरका म्हणून जाल्यार शेष धांवका देवान न्हिदोका म्हणून जाल्यार शेष येवका ताका तीन एक दीस कंप्लेंट केलें काय म्हाका एक दीस प्रायवेसी धांवका कंप्लीट दायत मारती ते शेशा आपय म्हळ्ळें कसन प्रॉब्लेम म्हणून काय ना तूं आज एक काम कर तूं एक ड्युटी कल म्हळ्यार देवाला आसलेलो हांव त्या काम करना हें काम करना म्हणून ना एनी कामाक ताण रेडी आसका कसन सांगल्यार ताण कोरका तुका आज कसन ड्युटी म्हळ्यार काय ना भायर राब म्हळके अयो आज तूं फस्ट भायर राब घे हे भांगरा बोड्ड घे दोर घे कन करचें म्हळके कोणा भितर सोडका म्हळके फस्ट छाकेक नमुने देवान म्हाका भायर राबयला आनी म्हाका एक भांगरा दंड दिला पळय केलो जनाला हत्तान तुजी के भांगार आयला पुरो हत्ताक 4 मुद्दी ब्रेसलेट गळे चैन आयला पुरो आनी तागेलो उल्लो सुचा जायना मरे हांव के लेवल चडला म्हूण तो वयर पळय तुका पळयना तशी भांगर हत्ता येयल म्हणून जाल्यार मनुष्याला माती गुंता ताका म्हणचे भांगर म्हळ्यार कली म्हूण ताकाची त्या भांगरा दंड दिल काय तागेला वचून भायर राब रे बात दिवं नाका थंय भायर राब म्हळ काय तूं कसन करका काय ना भितर येतले कोणा सोडका म्हळ काय ओके एक दिवस पाप ह्योची मुख्य प्राणू सीधा अर्जंट जावन भितर येवचे आयल काय तेदन स्टॉप नॉट अलाउड तुका भितर सोडा म्हळ काय हे पापया म्हाका एक अर्जंट काम आसा मरे कार्यस्य महती त्वरा शास्त्र वर्णन करता कसले म्हळ्यार मुख्य प्राणाक खंय डिस्टर्बन्स ना डायरेक्ट वच्चाक रायट्स आसा कोण म्हळ्यार मुख्य प्राणाक मात्र हे पापी गोतना ना मुख्य प्राणान मन केलें जाल्यार वचरे बगलेन म्हणून ताका दुंडोळून घेवन वचे आशिल्ले थंय रब्बयल्याक पळोवचें न्हय ताका कोण रब्बयला पळय ताका गौरव दिवका समबनावरा थंय भायर रब्बिल्याक गौरव दिवचे न्हय ताका कोण भायर रब्बयसिला पळय ताका रेस्पेक्ट दिवका म्हळ्यार कतरी अनुतर रबल जगत्य अंतू वाचमॅन रबोच कसल्याक केलो जन गोतना ते वाचमॅन रबोच कसल्याक म्हळ्यार कोणेय भितर येवचें ना म्हूण कोणेय भितर येवचें ना म्हूण वाचमॅन रबोच म्हणून जाल्यार ताका रबोका लॉक करचें न्ही वच्चें भागर कडेन वचून न्हीद काडचें लॉक केलं चंय ना कोणेय भितर येवचें ना म्हणून जाल्यार बागेल डोर क्लोज करचें गेट बंद करचें वचून न्हीद काडचें ताका रबोच कसल्याक म्हळ्यार कोणा भितर सोडका ताका मात्र भितर सोडका कोणा भितर सोडचें ना जे ताका भितर सोडूनच म्हळ्यार तरी ताका रबोचें हक्क बोडाना हक्क चिकेची भांगरा दंड मेळना ना हक्क मात्यार एरवाला बिलकुल जायना म्हळके हांव कोण म्हूण गोतोसो तुका म्हळके न्हू बस येत ना हांव कोण गोतोसो तुका पळय मागेल्या हातान कसनच पळयला तुवें हांव डायरेक्ट पिये मिगेले निमगेल शिवाय कांय जायना हांगा म्हणून सत्य त्या विशय केलो म्हळ्यार मंत्रीक मेळचे सुलभ मंत्रीला भायर आसता पळय ताका मेळचे कश्ट हांव कोण गोसो तुका तागेलो व्हेरी क्लोज हांव म्हळके मागेल तितले तागेले क्लोज आशिल्ले व्यक्ती ना जगत्यांत म्हळके मरे तुगेले कोण निमगेला मरे तूं कोण म्हूण घेवन अगत्य ना तिल उलो नाका म्हळके शास्त्रांतू स प्रकाराचे दोष म्हणटाचे अप्रसक्ती विरुद्ध न्यून अधिक संवाद द्विरुक्ती हे सकड संवादांतुले दोष निमगीन अशी यद्वा तद्वा उलोचना अगत्य ना तिल उलयता आसतो हांव कोण गोतोसवे
हांगा मिगेल तितलं श्रेष्ठ कोणे ना, मिगेल तितलं पॉवरफुल कोणे ना, आणि मिगेल तितलं व्हेरी क्लोज कोणे ना म्हणके. भायर चिके गौज ऐकल कुडले बायल मनशाल कान सूक्ष्म केदना तुम गोतस म्हणता कसं की गौज ऐकू येतास पळय बाहेर चिके वळके बाहेर पळयला हन्नी जोर जोर चर्च दत्त असं सीधा देव नारायण बाहेर येईल काय वैरा शेषा तुगेल कसन ಮತ್ತೆ ದೂಕಿರೆ ಮಳ್ಕೆ ಅತ್ಯಂತಮಾನಿನ ಶ್ವೇಷೇಣ ಅತಿಕೋಪೇನ ಅತ್ಯಂತಮಾನಿನ ವೈರಾ ಭಾರಿ ಹೊಟೊಡಾನ್ ವಾಯ್ಸುಲೇತಾಸ್ ಕಸನ್ ತುಗೆಲ್ ಮತ್ತೆ ದೂಕಿ ಮಳ್ಕೆ तगताण मळके पळय तुम गोतस ब्रह्मलोकान समेत मिगेल श्रेष्ठ कोणे ना मिगेल तितलं पॉवरफुल कोणे ना म्हणून देवा लगी सांगतास हाक राबायल कोण पळय ताका लगी सांगतास यो ताकाची केदन देव प्रत्यक्ष जाल्लो भायरी तत्क्षण मुख्य प्राणू तो वायुदेव देवाक उद्दंड नमस्कार काण घेवन नमस्कार केलके हक्क बिश्टयला हक्क म्हणतास के वैरा चरडा तग्गेला कसल मरे तुगेल करकर तगेला उल्लो नका मळके हाण सूर गेल गे मागेल तितलो सुप्रीम कोणे ना मागेल तितलो पॉवरफुल कोणे ना म्हणून ह्यो घंटे लेक्चर दितास के आतां दोगो जाणां बॅलन्स करचे कोणे भायर रब्बिलेक तो समना जाल्यार ताका रेस्पॉन्सिबल दे भितर बसकेर यजमानूच ताण मळके उल्लोन सकड आनी घंटे चर्चा करून प्रयोजन ना मरे कार्यगत करूया कोण पॉवरफुल म्हणून पळया घंटे लेक्चर दिवन तो मळके कन कोरका मळके हंगाची उत्तर दिग्भाग अंतू मेरू पर्वताल पूतस आनंदाद्री म्हणून तो भारी गौज मारतास नव कसला म्हळरी शेषाक एक तोंड नाही 100 तोंड आणि ताण उल्लोचस पळया डायरेक्ट हरते लागता म्हणाच मरा ताण उल्लयलरी विष माराया म्हण हागे अंतू अश्चे विष वंगतास तो ताका ताण म्हळकय देवान म्हळकय वैरे चर्च करत नाका आत्ता इम्प्लिमेंट करूया कोण पॉवरफुल म्हण पळया म्हळकय हंगाची उत्तर दिग्भाग अंतू मेरूल पूतस आनंदाद्री म्हणून तक वचून घेऊन तू पोटोन गट्टी राबा आणि फुसफुस करता राबा गट्टी आणि तुक्का वायुदेव कसन करता पळया कोण पॉवरफुल पळया तू त्या पर्वत हल्लोच नज्जा तू तशी तुगेल आशिल शक्ती सकड गट्टी घाल राबा मळके तत्क्षण हागेले हात सकड दवरून घेऊन फुतकार करतची शेष वचून आनंदाद्रीक ताण पोट्टोन घेतला वायुदेवान वचून कनिष्ठ बॉट चिके अपुळल मात्र अपुणी चिके वार यायला मात्र वार एक कोणाच्यान कंट्रोल करू जायना तमे पळयतच वार एक नामस प्रभंजन म्हणून प्रकृष्टेन भंजयती म्हणून अनलिमिटेड वारे बिरुगाळी आईल म्हणून जाल्यार कोणाक कंट्रोल करू असाध्य त्या शेषान आवृत केलेलं त्या पर्वताक तागेला अंगुष्टाचे कनिष्ठांगुली लागूच्या वत्तनाची त्या पर्वत कितली की 50 योजन सहस्रम हजार मैल उपून होतच काय ह्यो गट्टी धरल तयची होय होय बकरा काय माराया ह्यो आत म्हणत गे माराया मक्क कष्ट झालाय बक वांचय म्हणून त्यादन तागेला आनस पळय मेरू पर्वत तो प्रार्थना करत गे मिगेल पुत्तान गोतनातील एक्का एक उल्लोन कष्ट दिवनाक माराया ताक वांचय म्हणके ताका त्या पर्वत व्हरून खंय राबयलो म्हळ्यार हे शेषा खंय अंजनाचल म्हळ्यार पवित्र जावन आशिल्लें क्षेत्र आसा थंय सुवर्णमुखरी म्हळ्यार एक न्हंय आसा त्या न्हंयच्या दडा व्हरून दवरले काय अब्बा शेष वांतलो जीव असल्यार वांतलो म्हण घेवन उद्दंड जावन घेवन वायुदेवाक नमस्कार करून मिगेल चूकी क्षम कोरका म्हळके पळया मनुष्य चूकी सहज करता ताका मनुष्य म्हणचे जाल्यार चूकी जाल्यार ओप्पूचे साधकान मात्र साधकांक आनी जनसामान्यांक व्यत्यास कसो ना म्हळ्यार तो चूकी करून ताजेर ओपास तेगेल चर्चा करता तो हांव केलेलो सम म्हणून जाल्यार साधू लोक साधक लोक आसा पळया कसंकी चूकी केल्यार तांणी तत्क्षणां तोपून घेवन शरणागत दत्ताचे तशी शेषान केदन शरणागत जाल्ले वायुदेव ताका एक अनुग्रह करता गे तूं कसले चिंत कोरनाक मराया आगमिष्यति वै हरिही म्हळके तू हंग येवन बैसला नवाय तुगेल वयर देव येता हंग राबता म्हळके कसल एक देवाल एक महात्म्य पळया हांव तावळी तुमकां सांगला देवान न्हिदोका जाल्यार शेष दावका देवान बसका जाल्यार शेष दावका मुखारसून देवान एक अवतार घेवू आसा थंय सुरवेक शेष कशी आतां पळया शय्यां पुरतः प्रेषयन्ति स्म
ದೊಡ್ಡ ಜನ ಅನ್ವತ್ತನ ಸುರ್ವೇಕ್ ತಂಗೆಲ್ ಸಕಡ ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ అని ವತ್ತಚ್ ತಂಕ್ ನಿದ್ದೋಚ ದೌಕ ಜಲಲ್ ಹಂತುಳ ಬೆಡ್ಡಿಂಗ್ ಅನಿಗೆ ಒಂದು ತಂಕ ದೌಕ ದಲಲ್ ವ್ಯವಸ್ಥೆ करतच तशींची आज ते द्वापर युग अंतू ते आनंदाद्री शेषान धोरच्या वसून पळया कंची जागेर शेषाल स्पर्श जाता थंय परमात्मा येवन अवतार घेता मुखारसून. तशी द्वापर युग अंतू हक्का शेषाचल म्हूण नाव येता. कसलक म्हळ्यार ताण केलेले चूकेस दलदलरीची ताण शरणागत जावन परमात्मा लागी वायुदेवा लागी प्रार्थना केलेल्या निमित्तानं त्या पर्वताक शेषाचल म्हूण नाव येता. तशी ताका अनेक जावन आशिल्लें नांव आसा. सप्तगिरीवासा म्हणटाची 7 पर्वत आसा म्हणटाची जाल्यार चतुर्युग पर्वत अत्यंत श्रेष्ठ जावन आशिल्लो पर्वत ते वेंकटाद्री. तसले ते वेंकटाद्री म्हळ्यार नांव कलियुगांत आयल कशी म्हळ्यार विशयारी विशेष जावन हे वेंकटेश महात्म्यांतू वर्णन करतच आम्ही ऐकूंक जाल्यार विशय हो. कसलक म्हळ्यार त्या पवित्र जावन आशिल्लो पर्वताक पळयल्यार आमगेलो पाप नाश जाता. पवित्र जावन आशिल्लो पवित्र जावन आशिल्लो त्या पर्वताक स्पर्श केलो जाल्यार आमगेलो पाप परिहार जाता. पर्वता वयर आमी यात्रा करून घेवन देवाला स्मरण केलें जाल्यार पाप परिहार जाता म्हणून जाल्यार त्या पर्वता वयर बशिल्लो तसलो त्या पर्वताधीश जावन आशिल्लो त्या वेंकटेशाला स्मरण केलें म्हणून जाल्यार आमगेलो जन्मांतरांतलो पाप सर्व परिहार जाता म्हळ्यार खातीर जावन घेवन वेम सर्व पापानि प्राहुः कटस्तद्दाह उच्यते. वेम सर्व पापानि प्राहुः वेम म्हळ्यार शब्द ಸಂಸ್ಕೃತಾಂತೂ ಪಾಪ ಸಮೂಹಗಳು म्हणून ಕಟಹ म्हळ्यार ಅದನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ಉಚ್ಚಾಟಿಸುವವನು म्हणून कटह तद्दाह उच्यते. कटह म्हळ्यार ते सक्कड दहन करतलो म्हणून देखून ताका वेंकटः म्हणटाची. वेम कटयति सर्व पापानि कटयति दाहयति. कसलक म्हळ्यार स्मरणादेव कृष्णस्य पाप संघात संचकः शतदा भेदमायांती गिरिर्वज्रहतो यथा म्हणून कशी इंद्राला वज्रायुत लागील निमित्तानं पर्वत सक्कड पुडी पुडी जाता तशींची आमगेलंतू एक पर्वत आसा. त्या खंयचे पर्वत म्हळ्यार पापाचे पर्वत. त्या पापाचे पर्वत छिद्र विचित्र जावका म्हणून जाल्यार वेंकट म्हळ्यार नामस्मरण जावका. ते वेंकट म्हळ्यार नामस्मरण जाल्लें म्हणून जाल्यार आमगेलो सर्व पाप परिहार जाता म्हणून. कोणाके धैर्य आसा म्हणून जाल्यार बिलकुल देवाक नमस्कार करचे नाका. देवा बिलकुल पांय पडचे नाका. कॉन्फिडन्स आसा म्हणून जाल्यार लायफांत जन्मांतरांत सोडा ह्या लायफांत बाय मिस्टेक ಗೊತ್ತसून ಗೊತ್ತನಾಶಿ हांव बिलकुल कसन चूक कर न्ही म्हळ्यार व्हेरी कॉन्फिडंट आसा म्हणून जाल्यार धंय दवरून कोणें देवा पांय पडचे नाका. जाल्यार सकाळांक कोणाकय ते हर्दी उबोरून सांग तितलो धैर्य ना. कसला म्हळ्यार मनुष्य म्हणल्या नंतर एक न्हय एक प्रकाराचेर चुकी कोरणू करता. मात्र न्हय हे मनुष्य जन्म मेळ्ळा कसलक म्हळ्यार ಇನ್ನಿತರೆ जन्मांत केलेले त्या पापाचे पाक अर्थात पापाचे प्रभाव अनुभविसूच खातीर आमकां देवान जन्म दिला. देखून आमी कसन करता म्हळ्यार केल्या वेळार देव आमकां खुशी दिता. त्या देवान दिलेलो आनंद देवाल दया म्हूण लेक्का. केल्या वेळार आमकां देव कश्टय दिता. तेदन वापस देवाक कंप्लेंट करूं ना. हांव केलेलें कसंकी पापाचें फल म्हाका मेळता आसा म्हूण घेवन त्या अनुभविसून देवाक शरणागत जावका म्हळ्यार खातीर जावन घेवन हे वेंकटेश महात्म्य म्हळ्यार अत्यंत नयनमनोहर कथास्वाद. कसला म्हळ्यार ಇನ್ನಿತರೆ देवाल कथा चिंतनस पळया कल्याण दिवचें तें. खंयचेय देवाल तुमी नामस्मरण करा, खंयचेय देवाल तुमी चिंतन करा, आमकां कल्याण जाता. देवाल कल्याण चिंतन केलें म्हण जाल्यार कन जाता, परम कल्याण जाता, जगत्याक कल्याण जाता म्हूण. देखुनूच वेंकटेश कल्याण विश्वद कल्याण म्हूण आमकां दिसचें पुरो देवान हरडीक अवतार घेवन हरडीक करून घेतलें म्हूण. ताजे मागशी भरती विशय आसा. समजून घेवचे जाल्यार भरती विशय आसा. एक पुराण म्हळ्यार ते पुराण प्रपंच विस्तार जावन आशिल्ले विशय ह्या पुराणांत अवलोकन करचेक देवान आमकां सामर्थ्य दिवका. जनसामान्यान अर्थ करूं जायना. देवाल दय आसला मात्र जाता. आयकुसूचें जाता. देवान आमगेल भितर बैसून आमगेल कराना सांगो का आनी देवान तुमगेल भितर बैसून तुमगेल कराना आयकू का. कसला म्हळ्यार करता कारयता
ताण मन दिला मात्र ऐकूच्या दत्ता, ताण प्रचोदन दिला मात्र सांगच्या दत्ता. कसलक म्हळरी आमगेलंतू किंचित्तू स्वातंत्र्य मिळाल ना. दलराज आमकां ऐकूच्याक सांगच्याक एक अवकाश मेळ्ळा म्हणून दलरी त्या स्वाम्याले देवाले विशेष दया विशेष अनुग्रह. तशी आयच्या दिवसाक त्या पर्वताचे महात्म्य कसं नाही म्हणाल विशयार चिंतन केला. फाल्ले दिवसाक हे व्यंकट पर्वत म्हणाल नाव कसलं आयलें. तसल आनंदमय दावरशिल वैकुंठ नाही हेवन लायक स्वर्ग सदृश दावरशिल्या कामकेक लायक रेसॉर्ट ಅಂತ आम्ही असा म्हणलेक्या आम्ही येऊन घेऊन हंग बिनी खंचेंची भाडे बिल्डिंग ಅಂತ रप्तवा केदनाची तसल प्लेस सोडून आमकां दिसच्या पुरो मायावी परमानंदम त्यक्त्वा वैकुंठमुत्तमम. परमानंदम वैकुंठम त्यक्त्वा तसल आनंद सदृश कसला मला द्यावा कंचे सौकर्य उड्यापणस्व देवाला अंत कसले आनंदाक उड्यापणस्व जाल्यार तसल सक्कड सौकर्य आसूनची देव कसला वापस भूलोकांत येवन ताण अवतार घेतलो त्या आमी समजून घेवका जाल्यार विषय. कसल तगेल महिमा तगेल कसल लीला त्या आमी मनन कोरका जाल्यार विषय. तशी असल एक देवाल सन्निधानात कसलाक म्हळरी व्यंकटरमणालयाची सानिध्यांतू व्यंकटरमणाल एक विषय आम्ही आलोचन करचेच पळय तें भाग्यांत मेळचें. इन्नी पुराण आमी भरती ऐकूच्या पुरोच जाल्यार व्यंकटरमणाल सन्निधानांतू एक व्यंकटेश महात्म्य ऐकूका म्हणून जाल्यार भाग्य जावका. आनी आयकता असं केदना आमी हांव तवळी सांगलां वैशाख मासाच्या आरंभारी आमी आयकता आसच म्हळ्यार दशमीक हरडीक जावका म्हणून जाल्यार आमी एक म्हयनो फुडें हरडीके तयारी करका. करेक्ट तुमकां सगळ्यांक वतस आमगेल घरचे एक हरडीक म्हळ्यार 3 म्हयने दुखून हरडीके तयारी प्रारंभ जाता. आता 26 हांगा व्यंकटरमणाल हरडीकस म्हणून जाल्यार थोडे पुणे आमी प्रिपेर जावचे नाकवा नांदी दवरका तगेल विशयार थोडे समजून घेवका सगळ्यांक इनवायट करका जबाबदारी भरती आसा. तशी त्या व्यंकटरमणाल हरडीक जावका म्हणून जाल्यार आमी थोडे तगेल विशयार अवलोकन करका. त्या वैशाख शुद्ध दशमीक देवान हरडीक कोरून घेतला म्हळ्यार ताजे फुडें दुखून ताजे सडगर संभ्रम प्रारंभ जावका म्हळ्यार एक चिंतन करतना हेची एक वैशाख मास आरंभारी व्यंकटेश महात्म्याचे चिंतन दवरलेलं असं. संयोजकांक विशेष जावन घेवन हांगाचे भक्त महाजनाक स्वाम्याले देवाले विशेष एक अनुग्रह दावो. मुखावेल भविष्यांदलरीची अनेक कथा चिंतन करतसले हे राजांगण म्हळेले नामाक सार्थक जावो अशें म्हणून सांगून घेवन आईचे कथा चिंतनाक विराम दिता. य सर्वगुण संपूर्ण सर्वदोष विवर्जित प्रियतां प्रीत एवालः श्री विष्णुर्मे परमस्वरत कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा अनुसृत स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. सर्वेन्द्रिय प्रेरकेण श्री प्राणपतिनेरितः यदवोचमहं तेन प्रियतां कमलालयः. श्रीकृष्णार्पणमस्तु.